ॲक्टिंग वॉज नॉट माय फर्स्ट चॉईस आणि त्यामुळे आज जिथे मी आहे ना ते त्या दिवसामुळे आहे. तसं मी मांगल्याचं लेणं पहिलं माझं नाटक केलं, त्यांनी सगळं शिकवलं मला. म्हणजे लिटरली, कारण मी क्लासिकल डान्सर होते त्यामुळे माझं बोलणं, चालणं, वागणं एकदम थोडंसं एक्स्ट्रा ग्रेसफुल होतं बिकॉज ऑफ क्लासिकल डान्स. आय एम नॉट व्हेरी ॲम्बिशियस अबाउट माय करियर, बट जे काही छोटं मोठं काम, जे चांगलं काम आहे आणि मला जे करायला आवडतं ते मी करते. वृंदावनला गेले, 3 दिवसात माझ्याबरोबर इतक्या गोष्टी घडल्या की मी परत जेव्हा आले ना तेव्हा मला मुंबई आपली वाटली नाही. इनफॅक्ट ॲट दॅट टाईम आय वॉज ॲट द पीक ऑफ माय करियर. तेव्हा माझी मम्मी आली आणि माझी मम्मी बोलली की मी तुला परत घरी घेऊन जाते. झोपायचं पण नाही, कितीतरी रात्री मी झोपलेच नाही आहे. सो मला माहीतच नव्हतं माझ्याबरोबर काय होतंय. आय डोंट वॉन्ट टू लूज माय सेल्फ जस्ट टू कारण मला चांगलं काम करायचं आणि मला चॅलेंजिंग काम करायचं आहे. चॅलेंजेसच्या पुढे मला स्वतःला आय डोंट वॉन्ट टू लूज माय सेल्फ. आज थोडं बोलूया, आज थोडं ऐकूया आणि मग मनमोकळं जगूया. अहो, हेच तर ब्रीदवाक्य आहे आपल्या हिलिंग सर्कलचं. हाय, मी वनश्री पांडे तुम्हा सर्वांचं द हिलिंग सर्कल विथ वनश्रीमध्ये स्वागत करते. फ्रेंड्स, मनोरंजन क्षेत्र म्हणजे चंदेरी दुनिया, लखलखती दुनिया, जिथे मोह माया याची कमतरता नाहीच. पण एखाद्याने त्याच्यामध्ये पाऊल टाकलं तर तिथून पाऊल काढणं खूप कठीण होऊन जातं. माझं पहिलं शूट गौतम राजाध्यक्षनी केलं होतं आणि तेव्हा ते मला म्हणाले होते की वनश्री, हा जो मेकअप आहे ना, हा एकदा चेहऱ्याला लागला ना तर तो उतरत नाही. हे एका प्रकारचं व्यसनच असतं. पण एक वेगळाच प्रवास म्हणजे स्ट्रगल टू सक्सेस सोपं नसतं. प्रेक्षकांना बघताना वाटतं की अरे मेकअप करतात, AC मध्ये बसतात, खूप छान आहे, पण असं नसतं. त्याच्या मागे खूप फेल्युअर्स, खूप निगेटिव्ह ट्रोलिंग आणि खूप वेगवेगळ्या टप्प्यात टोणप्यातनं जावं लागतं. तेव्हा कुठे खऱ्या अर्थाने आपण ते सक्सेस अनुभवायला लागतो. आज आपल्याशी गप्पा मारायला अशीच एक गुणी अभिनेत्री आलेली आहे. तिने हा प्रवास खूप छान टप्प्याटप्प्यातनं केलेला आहे. तिचं नाव आहे स्नेहा वाघ. आपण सगळ्यांनी तिला बिग बॉस 3 मध्ये पाहिलंच होतं. पण तुम्हाला माहितीये का, 20 वर्षांपूर्वी अधुरी एक कहाणी या मालिकेतनं तिने पदार्पण केलं होतं. आज खास वेळात वेळ काढून ती आपल्याशी गप्पा मारायला आलेली आहे. सो हाय स्नेहा, वेलकम टू आवर शो. राधे राधे. राधे राधे. माय गॉड, खूप छान वाटतंय तुला स्नेहा बघून. आणि आपण ऑलमोस्ट 16 वर्षांनी भेटतोय. 16-17 वर्ष. काटा रुते कोणाला आपण शो केला होता तेव्हा खूप लहान गोड अशी मी नेहमी म्हणायची की किती सुंदर आहे ही मुलगी. आणि वी आर मीटिंग नाव अँड थँक्यू विथ कान्हाजी. येस, विथ माय माखन चोर. हे माझ्या बरोबर आले होते वृंदावनहून लास्ट इयर आणि त्याच्यानंतर ही बिकेम माय चाइल्ड. वाव, हो, व्हेरी नाईस. चला तर मग मन मोकळं बोलूया एकत्र. सो स्नेहा, तुझा प्रवास कल्याण टू वृंदावन आणि मध्ये लंडन माहिती काढली. सो त्या सगळ्या प्रवासाबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय. प्रवास म्हणजे एका हिशोबाने असं म्हणावं लागेल की ॲक्टिंग वॉज नॉट माय फर्स्ट चॉईस. ठीक आहे, मी बाय फ्लूक आले. फ्लूक म्हणजे असंच तुक्का लागला. म्हणजे कोणीतरी बघितलं होतं तर त्यांनी, म्हणजे मी क्लासिकल डान्सर होते आणि त्यावेळेला ETV मराठी नावाचा एक चॅनल होतं जो आता कलर्स TV आहे. तर ETV मराठीमध्ये एक EP होती. तर त्यांनी ना मला नूपूर नावाचा एक शो, मला माहीत नाही लोकांना आठवत असेल की नाही, नूपूर नावाचा एक डान्स शो यायचा विच वॉज लाईक अ कॉम्पिटिशन शो. ठीक आहे, तर मी त्यात भाग घेतला होता आणि मी जिंकत गेले म्हणजे ते काहीतरी फिनाले, ग्रँड फिनाले, मेगा फिनाले, जे काय असं ना ते जिंकायचं. आणि तिकडे एक EP होत्या. त्यांनी माझ्या मम्मीला विचारलं की आम्ही एक शो करतोय, आम्हाला तुमच्या मुलीला कास्ट करायला आवडेल, तुम्हाला चालेल का? कारण मी खूपच लहान होते त्यावेळेला, 12-13 वर्षांची होते. तर माझी मम्मी म्हणाली की हिच्या पप्पांना विचारावं लागेल. आम्ही घरी गेलो, पप्पांना विचारतो. पप्पा एकदमच नाही आपली मुलगी काय हे सगळं करणार नाही वगैरे वगैरे, ते सगळं झालं होतं. मम्मीने मला विचारलं की तुला करायचं आहे का? तर कारण मी लहान होते अँड आय वॉज व्हेरी क्युरियस है ना. तर म्हटलं मम्मी करून बघूया काय कसं आहे ते. सगळं झालं, शूटवर आलो आणि मी क्लासिकल डान्सर होते त्यामुळे मला कॅमेरा फेसिंग, डायलॉग्स, स्क्रिप्ट, ॲक्शन, डिरेक्शन काही माहीत नव्हतं, म्हणजे काहीच नाही.
मी आपली गेले मस्त कानाला गाणी लावून छान तिकडे मेकअप वगैरे हां हे घालायचं हे करायचं म्हटलं वा 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 छान 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 मजा आली. तयार वगैरे झाले आणि ते म्हणाले चला ही स्क्रिप्ट तुमची. मला कळेच ना स्क्रिप्ट काय, मी तर लक्षच दिलं नाही. जेव्हा बसवलं मला ते तो शो होता, गेम शो होता लक्षावर लक्ष, ठीक आहे, आणि शेखर फडके त्याचे होस्ट होते आणि मी स्कोरिंग जे बोलतात ना की आता हे रूल्स आहेत हे स्कोर्स आहेत वगैरे त्याच्यासाठी मला त्यांनी कास्ट केलं होतं आणि हे मला काहीच माहीत नव्हतं. त्यांनी मला म्हणाले की आता तू हे झालं की तू बोलायचं, आणि मला माहीतच नाही की बोलायचं कसं, म्हणजे माईक लावून बोलायचं कसं हे मला माहीतच नव्हतं. त्या दिवशी म्हणजे ते डिरेक्टर जे होते ते साऊथवरनं स्पेशली आले होते ते तो शो डिरेक्ट करायला. ते एवढे ओरडले मलाच नाही ते सगळ्यांना ओरडले की कोणी कास्ट केलं हिला, कशाला कास्ट केलेला, काहीच येत नाही, असं तसं खूप झालं. आणि म्हणजे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी एवढं ओरडलं असेल मला बाहेरून, म्हणजे घरच्या बाहेर. मी खूप रडले. रात्री घरी जाऊन तर खूपच रडत होते आणि ना हळूच आवाज येतो. माझ्या मम्मीला पण खूप रडायला येत होतं, कारण हे वी हॅव नेव्हर एक्सपिरियन्स्ड दिस. आणि ते मम्मीचं रडणं मला ना आवडलं नाही, म्हणजे एक मनाला लागून जाते ना ती गोष्ट. दुसऱ्या दिवशी म्हणलं असं कसं होऊ शकतं, दिस इज नॉट हॅपनिंग, आय हॅव टू डू समथिंग असं करून मी त्या एका ना चॅलेंजनी गेले सेटवर आणि जाताच म्हटलं माझी स्क्रिप्ट द्या मला स्क्रिप्ट पाहिजे. 3 दिवसांचा शूट होता. दुसऱ्या दिवशी आय स्टार्टेड लर्निंग थिंग्स की म्हणजे काय असतं, कुठे बोलायचं असतं, कसं बघायचं असतं, कुठे कॅमेरा फेस असतो, डायलॉग्स कसे बायहार्ट करायचे असतात, कसे बोलायचे असतात. मी 2-3 ADs होते जे असिस्टंट डिरेक्टर्स होते त्यांना सोबत घेतलं आणि मी त्यांच्याकडनं शिकले की काय 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 असं ते. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा 3ऱ्या दिवसाचं शूट झालं, म्हणजे जे बॅकलॉग होतं आमचं ते आम्ही 3ऱ्या दिवशी जवळपास 9-10 एपिसोड शूट केले. आय हॅड ग्रास्प्ड इट सो फास्ट. 3ऱ्या दिवशी जेव्हा शूट पॅकअप झालं ना तर सगळ्यांना टाटा करताना डिरेक्टरने मला स्वतःहून बोलवलं, कारण मी बोलत नव्हते, त्यांच्याशी भीती पण होती. त्यांनी स्वतःहून बोलवलं आणि मला म्हणाले, ते हिंदीमध्ये बोलले की बेटा तुम बहुत आगे जाओगी, ध्यान में रखना ये चीज़. अँड ही जस्ट किस्ड मी ऑन माय फोरहेड, बोलते यू विल गो व्हेरी अहेड. तो एक दिवस होता आणि आजचा दिवस आहे. मी तो दिवस कधीच विसरू शकत नाही आपल्या आयुष्याचा, म्हणजे कधीच नाही. कारण फर्स्ट एक्सपिरियन्स, इट वॉज अ व्हेरी 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 बॅड एक्सपिरियन्स. कारण आपण हे आता ह्युमरली घेतो, पण इमॅजिन अ 12 year old 13 year old गोईंग थ्रू दिस इन फ्रंट. सेटवरती किती लोक असतात, कमीत कमी 100 लोक असतात. अँड इट वॉज अ गेम शो, त्यामुळे खूप लोक होती. आणि म्हणजे जेव्हा ओरडायचे तेव्हा मला खूप रडायला यायचं सगळ्यांच्या समोर. तर सगळे येऊन मला अगदी सांगताना की नको रडू, ठीक आहे सगळं. बट गोईंग थ्रू दॅट अँड कमिंग नाव आय फील सो कॉन्फिडंट, कारण आय डिड नॉट बॅक आउट. म्हणजे मी असं नाही डिसाईड केलं की नाही मला हे नाही करायचं. ज्या दिवशी तो चॅलेंज मला समोर आला, आय डिसाइडेड टू पिक इट अप अँड टेक इट ॲज अ चॅलेंज अँड लर्न. पहिली गोष्ट म्हणजे लर्न, शिकावं लागलं ते. आजकाल सी फॉर टुडेज जनरेशन थिंग्स हॅव बिकम व्हेरी इझी. दे डोंट नो द पॉवर ऑफ नॉलेज, दे डोंट नो द पॉवर ऑफ लर्निंग. म्हणजे शिकणं किती गरजेचं असतं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यावेळेला आय पुट माय फूट डाऊन आणि मी शिकले, आणि त्यामुळे आज जिथे मी आहे ना ते त्या दिवसामुळे आहे. सो दॅट्स हाऊ माय जर्नी स्टार्टेड ॲक्च्युली फेसिंग कॅमेरा. त्याच्यानंतर मी मराठी फिल्म्स केले, मी मराठी टेलिव्हिजन केलं. थिएटरचा एक वेगळा इश्यू झाला होता की मला थिएटर प्लेसाठी कास्ट करणार होते, तर त्यांनी एवढी मोठी थप्पी दिली स्क्रिप्टची. पहिले माहिती आहे ना नाटकाची किती मोठी स्क्रिप्ट असायची. आणि मी मम्मीला म्हटलं मम्मी नको वी डोंट हॅव टू गो थ्रू द सेम थिंग. मम्मीने सांगितलं की नाही आमच्या मुलीला ना हे जमणार नाही, ठीक आहे तुम्ही क्लासिकल डान्स करून घ्या ना तिच्याकडनं. तर बोलले नाही आम्ही शिकवतो वगैरे सगळं. राजन बने त्यांचं नाव होतं. तसं मी मांगल्याचं लेणं पहिलं माझं नाटक केलं, त्यांनी सगळं शिकवलं मला. म्हणजे लिटरली, कारण मी क्लासिकल डान्सर होते त्यामुळे माझं बोलणं, चालणं, वागणं एकदम थोडंसं एक्स्ट्रा ग्रेसफुल होतं बिकॉज ऑफ क्लासिकल डान्स, बिकॉज ऑफ भरतनाट्यम. तर त्यांनी मला एक नॉर्मल व्यक्ती कसं करते सगळं हे त्यांनी मला शिकवलं. म्हणजे लिटरली स्टेजवरती चेअर ठेवण्यापासून असे कापसाचे किंवा पेपरचे गोळे करून फेकायचे आणि मला म्हणायचे जा चालत जा आणि उचलून घेऊन ये, टू चेंज माय बॉडी लँग्वेज. तर इथून ती सुरुवात झाली अँड दॅट्स हाऊ आय बिकेम अन ॲक्टर. अदरवाईज डोक्यात असं काहीच नव्हतं की मला ॲक्टिंग करायची आहे. आणि जेव्हा मी करायला लागले तेव्हा मला खूप मजा यायला लागली. बिकॉज आय स्टील रिमेंबर, आय फेल्ट ॲज इफ आय एम लिव्हिंग इन अ डिफरंट वर्ल्ड. कारण ॲक्टिंगची दुनिया एक अशी आहे की तुम्ही एक नवीन दुनिया क्रिएट करता. यू बिकम अ डिफरंट कॅरेक्टर, यू गेट टू प्ले डिफरंट काइंड ऑफ रोल्स.
त्याच्यात मजा यायला लागली. ते हळूहळू शिकत गेले 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 आणि मग हिंदी. मग आता मी हिंदी फिल्म्स करते. आय एम नॉट व्हेरी ॲम्बिशियस अबाउट माय करिअर, बट जे काही छोटं मोठं काम, जे चांगलं काम आहे आणि मला जे करायला आवडतं ते मी करते. मध्ये असं झालं की मला ॲक्टिंग एवढी आवडायला लागली की आय स्टार्टेड गेटिंग क्युरियस अबाउट बिंग बिहाइंड द कॅमेरा. तर मग ते शिकण्यासाठी मी खास लंडनला गेले. कारण एक पॉईंट ऑफ व्ह्यू तुमचा चेंज होतो ना, डिफरंट कल्चर, डिफरंट. तेव्हा वी डिडंट हॅव गुगल. बरोबर. 2010 मध्ये गुगल वगैरे असं काही नव्हतं. नुकतंच मला वाटतं इंटरनेट सुरू झालं होतं इंडियामध्ये आणि फेसबुक सुरू झालं होतं. तिकडे माझा जाण्याचा उद्देश असा होता की एक पहिले काय असायचं की जेव्हा एखादी गोष्ट शिकायची असायची तेव्हा आपल्याला लायब्ररीमध्ये जावं लागायचं, है ना. आपल्याकडे फोन नव्हते, आपल्याकडे गुगल नव्हतं, आपल्याकडे क्विक आन्सर्स नव्हते. तर तीच एक थॉट प्रोसेस घेऊन मी गेले होते की आपली जी विचारसरणी आहे ती मला माहिती आहे. ठीक आहे, आपण कसा विचार करतो ॲज अ इंडियन पर्सन, आपण इंडियन सिनेमा किंवा इंडियन मेकर्स कसा विचार करतात. पण तिथे गेल्यानंतर कळलं की अरे आपण तर काहीच विचार करत नाही. म्हणजे आपण तर असा विचार करतो. तिकडे तुम्हाला बाउंड्रीज नाही आहे. बरोबर. तुमच्या विचाराला लिमिटच नाही आहे. तुम्ही जे विचार करू शकता ते तुम्ही करा. इट्स दॅट ओपन. दे डोंट पुट लिमिट्स ऑन एनिथिंग. दे डोंट पुट अ लाईन ऑन एनिथिंग की नाही नाही असं नाही करणार, हे यू कांट थिंक अबाउट दिस, असं कधीच नाही होत. दे जस्ट से दॅट तुमची जेवढी आयडिया इनोव्हेटिव्ह असेल तितकं तुम्ही पुढे जाल. So that I learned from there, and then I came back. I realized I was very young. Nobody was taking me seriously. माझं असं झालं की मी खूप लहान वयात सगळ्या गोष्टी अचीव्ह करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे लोकांनी थोडंसं सिरियसली पण नाही घेतलं. कारण ऑब्व्हियसली माझा चेहरा पण एकदम इनोसंट नाही बोलतात, पण छोटा असं लोकांना वाटतं अरे छोटी बच्ची आहे, ये क्या कर लेगी, असं झालं ते. मग मी परत आय स्टार्टेड ॲक्टिंग. पण मी लंडनचे काही प्रोजेक्ट्स केले वेअर आय डिरेक्टेड अँड मेड द प्रोजेक्ट ॲज अ प्रोड्युसर. असं सगळं छोटं करत एक्सपिरियन्सेस घेत आज एका पॉईंटला असं पोचले मी. आय थिंक हार्डली 2 वर्षांपूर्वी असा एक पॉईंट आला होता जेव्हा मला असं वाटलं की खूप झालं. म्हणजे आय वॉज वर्किंग सो हार्ड दॅट आय फेल्ट सिक. मी रात्री IV लावायचे घरी, डॉक्टर रेडी असायचे, IV लावायचे. ते मला 2 तासाची 2 बॉटल्स IV. मी तिथेच IV लावून झोपायचे. मेकअप पण नाही काढायचे चेहऱ्यावरचा. डॉक्टर गेल्यानंतर थोडंसं हे करून झोपायचे, परत सकाळी उठायचे, परत शूटवर जायचे, परत रात्री यायचे. असं मी ॲटलिस्ट 1 वीक केलं होतं. माय गॉड. सो दॅट वॉज द ट्रिगर पॉईंट फॉर मी वेअर आय सेड दॅट स्नेहा इनफ, यू आर डुईंग टू मच. म्हणजे खूप जास्त करतेस तू. इट वॉज नॉट अबाउट मनी ॲट दॅट टाईम, इट वॉज अबाउट माय सेल्फ केअर. म्हणजे मी आय डोंट वॉन्ट टू लूज माय सेल्फ जस्ट टू कारण मला चांगलं काम करायचं आणि मला चॅलेंजिंग काम करायचं आहे. चॅलेंजेसच्या पुढे मला स्वतःला आय डोंट वॉन्ट टू लूज माय सेल्फ. त्यामुळे मग तिकडे मी थोडासा एक शांती घेतली आणि एक पॉज घेतला आणि म्हटलं चला. तसं पॉजेस मी भरपूर घ्यायचे मी. कारण हिंदी टेलिव्हिजनमध्ये असं होतं ना की तुम्ही एवढं काम करता ना की तुम्हाला गरजच पडते सुट्टीची. बरोबर. आणि तिथे मध्ये सुट्टी नाही. जसा शो संपला देन आय यूज टू टेक अ ब्रेक ऑफ 3-4 months, कधी कधी मॅक्स टू मॅक्स 1 year, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आता असं झालं आहे की ठीक आहे, आता व्हॉट आय हॅव कम टू दिस पॉईंट वेअर आय फील दॅट सस्टेन होतं आहे ना आपलं, घर चालतं आहे ना आपलं, खायला व्यवस्थित मिळतं आहे, डोक्यावरती छप्पर आहे, गाडी आहे, म्हणजे व्यवस्थित आहे ना, तोपर्यंत ठीक आहे. डोंट गो बियॉन्ड दोज. म्हणजे मध्ये काही आता सेलेब्स आहेत, मोठे सेलेब्स आहेत आपल्या इंडियन सेलेब्स, क्रिकेटर, आणि दे ऑल्सो सेट द सेम थिंग दॅट आपल्याला असं वाटतं की आपल्याला हे अचीव्ह करायचं आहे. ते अचीव्ह केल्यानंतर कळतं की ह्याच्यात सुख नाही आहे, ह्याच्यात खुशी नाही आहे. सुख कशात आहे? छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, आयुष्याच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. ते असल्यानं आपल्याकडे आपण खुश असतो. आणि हे रिअलाईज करणं, कारण बोलणं खूप सोपं आहे, पण रिअलाईज करून ते आत्मसात करणं खूप कठीण आहे. बरोबर. सो नाईस. स्नेहा, अधुरी एक कहाणी, त्याच्यानंतर तुझा हिंदी सिरियलमध्ये प्रवास सुरू झाला आणि लंडन. सो या 3 इंडस्ट्रीजमध्ये तुला काय फरक जाणवला? म्हणजे मराठी इंडस्ट्री आपली खूप वेगळ्या पद्धतीने ऑपरेट होते, हिंदी अतिशय वेगळ्या पद्धतीने ऑपरेट होते, आणि लंडनला जसं म्हणालीस की नो बाउंड्रीज, ऑफकोर्स नो जजमेंट्स, इथे खूप जजमेंट्स होतात. सो काय फरक जाणवला तुला या 3ही माध्यमात? मराठीमध्ये ना मला असं वाटतं की आपली इंडस्ट्री आणि आपलं लिटरेचर
एवढं पॉवरफुल आहे ना दॅट आपण ना इथे जे शिकतो ना मराठी इंडस्ट्रीमध्ये राहून ते पुढे गेल्यानंतर म्हणजे सपोजिटली मी मराठीमधनं हिंदी गेले ना तर हिंदीमध्ये एक वेगळा रिस्पेक्ट होता लोकांचा. म्हणजे ते म्हणजे जेव्हा मी म्हणायचे ना हां मैंने तो किया है, मैंने मराठी थिएटर किया, फिल्म्स किए, टेलिव्हिजन किया, तर त्यांचे डोळे असे हे व्हायचे की अच्छा थिएटर किया आपने, वा. म्हणजे त्यांची एक रिस्पेक्ट वेगळी असते. थिएटरची रिस्पेक्ट कुठेही जा तुम्ही वेगळीच असते, बट मराठी लिटरेचरची रिस्पेक्ट खूप जास्त आहे ऑल ओव्हर द वर्ल्ड. इंडियन कल्चरची तर आहेच ऑल ओव्हर द वर्ल्ड, पण मराठीची एक वेगळी रिस्पेक्ट आहे. बिकॉज वी आर आपलं जे लिटरेचर आहे, आपलं जे लिखाण आहे, आपली जी कला आहे, जी आपण परफॉर्म करतो, ती एका पद्धतीने ना खूप हाय लेवलची आहे, जी आपल्याला करताना रिअलाइज होत नाही, पण आपण इथून बाहेर पडल्यानंतर रिअलाइज होते की हां म्हणजे अरे ये तो मैंने सीख लिया है, ये तो कोई मुश्किल काम नहीं है, असं माझं व्हायचं. सो दॅट इज द डिफरन्स, मेजर डिफरन्स. काम करण्याची पद्धत वेगळी आहे. फक्त मराठीमध्ये आपण शिकून जातो, हिंदीमध्ये आपल्याला ते सोपं पडतं. बरोबर. आणि लंडनमध्ये असं झालं की लंडनमध्ये तर म्हणजे एकदमच म्हणजे खूपच वेगळी दुनिया आहे ती. म्हणजे मी कधी हे नव्हतं ऐकलं की आता आपल्यामध्ये हे कल्चर आलं आहे, बट जे आपली टीम असायची वगैरे त्यांना ग्लव्ज वगैरे कंपल्सरी, शूज कंपल्सरी. तिथे ग्लव्ज आणि शूज शिवाय तुम्ही काम नाही करू शकत. म्हणजे नॉट ॲक्टर्स, पूर्ण क्रू टीम. सो म्हणजे सी दे टेक केअर ऑफ व्हेरी 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 मायन्यूट डिटेल्स अँड दॅट इज वेअर इट बिकम्स व्हेरी डिफरंट. बट वाय ग्लव्स? आय मीन इलेक्ट्रिसिटी आहे, काही झालं शॉक नाही लागू, कोणाला काही त्रास नको व्हायला. सो पर्टिक्युलर. इनफॅक्ट आम्ही जेव्हा एक रोड साईड शूट करत होतो तेव्हा 1-2 दिवस आधी आम्हाला जाऊन सगळीकडे पॅम्पलेट्स वाटावे लागले की आम्ही इथे शूट करणार आहोत, तुम्हाला काहीही त्रास झाला तर प्लीज पोलीस बोलवू नका, आम्हाला तुम्ही डिरेक्टली सांगू शकता. सो दॅट्स द प्रिपरेशन, दॅट्स हाऊ दे वर्क ओव्हर देअर. द प्रोफेशनलिझम इज ॲब्सोल्युटली डिफरंट तिकडे. मग तिथे तू ऍक्टिंग करत होतीस की डिरेक्शन? मी ना फिल्म मेकिंग शिकले तिथे. ओके. सो ओव्हरऑल राईट फ्रॉम द स्टार्ट की म्हणजे लिखाणापासनं ते सेलिंग द मूवी ते सगळं शिकले तिथे. ओके, दॅट्स ग्रेट. मग प्रोड्युसर कधी होतीस? कधी तुझी फिल्म बघायला मिळणार आहे आम्हाला? माझी तर खूप इच्छा होती की मला करायचं काहीतरी, करीन. पण मी आता काय झालं की लोकांना अजूनही वाटतं की मी खूप लहान आहे. ओके. पण स्नेहा मला सांग, या सगळ्या प्रोसेसमधनं जाताना ऑफकोर्स तू खूप यंग एजला सुरुवात केली ॲक्टिंगला. खूप नेगेटिव्हिटी, खूप टप्पे टोणपे, खूप फेल्युअर्स किंवा ट्रोलिंग हे सगळं झालंच असणार आहे. सो ते कसं तू फेस कसं केलं सगळं? ऍक्च्युली जेव्हा मी सुरू केलं तेव्हा इंटरनेट नव्हतं. सो ट्रोलिंग ऑनलाईन नाही व्हायचं. आजकालचं ट्रोलिंग फेसलेस आहे, आपल्याला माहित नाही कोण बोलतंय ते. तेव्हा ट्रोलिंग समोर व्हायचं. म्हणजे आय स्टील रिमेंबर की अधुरी एक कहाणीच्या वेळेला मला ना त्यावेळेला मी ऑब्व्हियसली आय वॉज व्हेरी यंग आणि मला ऋतिक रोशनवरती खूप मोठा क्रश होता. सो एक असा कुठला तरी सीन होता जो असा वन शॉट होता, जो आमच्या डिरेक्टरने खूप छान प्लॅन केला होता आणि मला खूप काही त्याच्यात करायचं होतं. तर खूप रिटेक्स झाले त्याचे, म्हणजे अराउंड 15-16 रिटेक्स झाले असतील, बिकॉज इट वॉज अ वन शॉट. तर माझं नाव त्यांनी ठेवलं सेटवरती, रिटेक रोशन. ही आली आमची रिटेक रोशन. ते सो वी हॅव फेस्ड ट्रोलिंग समोर. आपल्याला काय फरक पडणार आहे ऑनलाईन ट्रोलिंगचा. इट वॉज सो फनी वाटायचं त्यावेळेला, वाईट वाटायचं, बट ही आली आमची रिटेक रोशन. सो इट्स म्हणजे सी माणसाने ना, मला असं वाटतं एस्पेशली जे ट्रोलिंग करतात आपल्याला, त्यांना मला हे सांगावंसं वाटतं की आम्ही घरी सुद्धा ट्रोल फेस करतो. आमची आई आम्हाला सगळ्यात पहिले ट्रोल करते, हे घालून जाणार आहेस, हे करून जाणार आहेस, दिसते कशी, इथून सुरुवात असते. तर आम्हाला फरक नाही पडत, तुम्ही काहीही बोला. सो इट डझंट मॅटर. आणि फेल्युअर्स कसं फेस केलं? काही काळ असा असतो जिथे आपल्याला काम नाही मिळत किंवा स्पेशली वजनावरनं बोललं जातं, स्पेशली ॲक्टर्स लोकांना, जाडं बारीक. तर ते कसं फेस केलंस तू? कामाबद्दल मी खरं सांगू का, कामामध्ये माझ्या कधी अप्स अँड डाऊन्स आलेच नाही. ओके. कारण
असं झालं, मी जसं मराठीमध्ये सुरू केलं तर एका मागोमाग एक, कारण तेव्हा ऑब्व्हियसली आय वॉज व्हेरी यंग अँड आय वॉज व्हेरी हार्डवर्किंग ऑल्सो अँड ब्युटिफुल. थँक्यू. हार्डवर्किंग, त्यामुळे ना आपोआप समोरून काम येत गेलं. ज्योतीबद्दलही तसंच झालं, आपोआप समोरून आलं आणि स्वतः प्रोड्युसर्सने एकमेकांशी बोलून डिसाईड केलं की ठीक आहे आपण हिला रिलीज करूया. बिकॉज ज्योती वॉज अ गुड शो, बिग शो, गुड प्रोड्युसर्स, गुड चॅनल, सगळं चांगलं होतं. ते पण आपोआप झालं. इनफॅक्ट ज्योती केल्यानंतर ना मला म्हणजे त्याच्यानंतरही मला खूप ऑफर्स येत होते, बट आय वॉज सो टायर्ड की मला असं वाटलं की थोडंसं स्नेहा थोडंसं रिलॅक्स होऊया. कारण हे कोणाला माहिती नसतं, रोज मेकअप करून आपली स्किन खराब होते, रोज विग लावून माझा स्काल्प डॅमेज झाला होता. बिकॉज ज्योतीमध्ये खूप डान्स करायचा असायचा, त्यामुळे माझे पाय सुजलेले असायचे रोज. ते सगळं कमी करणं म्हणजे टू रिज्युव्हेनेट आपण म्हणतो ना, ते करणं माझ्यासाठी खूप गरजेचं होतं. इनफॅक्ट आताही असं होतं ना की कुठलाही शो केला की थोडा वेळ आपल्याला थोडासा एक तो टाईम टेकिंग प्रोसेस असतो. इमॅजिन तुमचं स्कॅल्प डॅमेज झाल्यानंतर तिकडे केस येत नाही, विग लावतो आपण ज्या लाईनमध्ये, हे कोणाला माहीत नाही आहे, तिकडे केस येत नाही परत, क्लिप्स ते तिकडे पूर्ण स्कॅल्प डॅमेज झालेलं असतं. सो ते पूर्ण तुम्हाला परत हे करून तुम्हाला परत तुमचं स्कॅल्प रिफ्रेश करून, ऑब्व्हियसली इट टेक्स टाईम. ते सेल्फ हिलिंगच आहे, त्याच्यासाठी काही वरून दुसरं करावं लागत नाही. इट्स सेल्फ हिलिंग, ते आपोआप हील होतं. बट आपण ज्या पिना घुसवतो त्या ओव्हरऑल डोक्यावरती असतात. सो ज्योतीनंतर मला रिअलाईज झालं की माझं थोडंसं डामाडोल झालं आहे, आता थोडं डोकं पण भिरभिरलं आहे, पाय गेले कामातनं, टेक टाईम, रिज्युव्हनेट व्हा. त्याच्यानंतर मी थोडासा टाईम घेतला परत. मग तेव्हा मी त्यावेळेला ॲक्च्युअली लंडनला गेले होते की मला माझा टाईम पण मिळेल आणि मी काहीतरी नवीन पण शिकेन. लंडनला गेले, तिकडून परत आले, मग त्याच्यानंतर मला वीरा मिळाला. सो असं करत आणि मग देर वॉज नो स्टॉपिंग. कामामध्ये माझी कधीच, म्हणजे थँकफुल, देवाची इतकी कृपा आहे ना माझ्यावरती की कामामध्ये मी कधी खूप अप्स आणि खूप डाऊन्स असे फेसच नाही केले. इनफॅक्ट वीरामध्ये आय हॅड गेन्ड वेट. लोक मला बोलायचे की तुझं अचानक कसं एवढं वजन वाढलं, बट त्यामुळे मला असं वाटतं त्याच्यामुळे आय रिअली सुटेड दॅट कॅरेक्टर. वीराचं जे कॅरेक्टर होतं, जर मी अशी सडपातळ हडकुळी असते तर कोणाला, म्हणजे त्या कॅरेक्टरमध्ये मी सूटच झाले नसते. आणि असं कधीच झालं नाही की वजनामुळे काम नाही मिळालं, असं कधीच नाही झालं. इनफॅक्ट डाऊन्स जे मी बघितले मोस्टली ते माझ्या पर्सनल लाईफमध्ये बघितले. अँड दॅट वॉज समथिंग दॅट रिअली, म्हणजे आपल्याला म्हणतो ना की प्रोफेशनली तुम्ही पुढे चालताय, बट पर्सनली तुमची लाईफ एवढी डॅमेज झाली आहे की यु नो इट्स जस्ट होल्डिंग यू बॅक. बट ते मी होऊ नाही दिलं. दॅट वॉज द होल पॉईंट. कारण माझी फॅमिली, माझे आई बाबा दोघे खूप माझ्या फेसमध्ये मी पाहिलंय तुला. आणि ते सेटबॅक्स कसे हँडल केले, कारण तू खूप यंग होतीस आणि घरच्यांचा सपोर्ट हा महत्वाचा असतो, पण तू ॲज स्नेहा ते सगळं कसं फेस केलंस? त्यावेळेला मी जेव्हा लहान होते ना तेव्हा मला कळतच नव्हतं माझ्याबरोबर काय होतं. टू बी व्हेरी ऑनेस्ट, मला कळतच नव्हतं की माझ्याबरोबर चांगलं होतं की वाईट होतं. इनफॅक्ट ॲट दॅट टाईम आय वॉज ॲट द पीक ऑफ माय करिअर. त्यामुळे मी म्हणजे सकाळी उठायचे, मी शूटवर जायचे, घरी यायचे, जे काय फेस करायचं ते फेस करायचे, झोपायचे पण नाही, कितीतरी रात्री मी झोपलेच नाही आहे. परत तशीच उठायचे, सेटवर जायचे, परत घरी यायचे आणि तेच फेस करायचे. सो मला माहीतच नव्हतं माझ्याबरोबर काय होतंय. माझं ते असं एक सायकल असते ना, ती अशी लूपमध्ये होती. बट वन डे व्हॉट हॅपन्ड इज की मी शूटवर गेले ना तर माझ्यापेक्षा जास्त काळजी ती पूर्ण सेटला झाली. कारण बिकॉज आय वॉज नॉट एबल टू सिट. इकडे हेअरड्रेसर हात धरून माझी बसली होती अशी की ही सरळ बसावी, बाबा ही पडते खाली. सो तेव्हा त्यांनी माझ्या मम्मीला फोन केला होता अँड दे सेड दॅट यू हॅव टू कम हिअर आत्ता आणि बघायला पाहिजे तुमची मुलगी काय करते ते. तेव्हा माझी मम्मी आली आणि माझी मम्मी बोलली की मी तुला परत घरी घेऊन जाते. बिकॉज मी अशी पडायचे खाली. माझे सीन्स उभ्या करायचे नाही कारण मला उभं राहता येत नव्हतं. ते हेअरड्रेसर अशी हात पकडून बसायची माझी, एक असा इथे हात असायचा आणि मी अशी इकडे डायलॉग बोलायचे आणि तिने हात सोडला की मी पडून जायचे खाली असे. सो तो एक दॅट वॉज द वर्स्ट ऑफ द वर्स्ट टाइम्स. मग तेव्हा माझी मम्मी मला घरी घेऊन गेली होती.
आणि त्याच्यानंतर मग कारण आई वडील म्हणजे स्पेशली आई तिच्याकडनं काही चुकत नाही म्हणजे शी कांट मिस एनिथिंग. तिला बरोबर सगळ्या गोष्टी कळतात, तिला बरोबर सगळ्या गोष्टी दिसतात, इवन इफ यू से इट और यू डोंट से इट. सो ते तसं झालं. तर डाऊन्समध्ये ऑब्व्हियसली माझी फॅमिली माझा खूप मोठा सपोर्ट होती. माझी बहीण आहे ती शी इज मोर लाईक अ फ्रेंड टू मी दॅन अ सिस्टर. तर दॅट्स नाहीतर मी सिरियसली कधी कधी बोलते की मला नाही वाटत की आज मी या खुर्चीवर बसले असते, माझं नाव कुठेतरी स्वर्गवासीय राहिलं असतं. इट वॉज दॅट टेरिबल. अँड आय हॅव सीन दॅट, आय हॅव विटनेस दॅट. आणि आत्ता मागे म्हणून बघताना तुला ती स्नेहा आणि आत्ताच्या स्नेहामध्ये काय मेजर फरक जाणवतो? खूप फरक आहे. खूप जास्त फरक आहे. म्हणजे ऑब्व्हियसली त्यावेळेला तर मला काही कळत नव्हतं, बट तेव्हा ना मी थोडीशी तशी होते की माझ्याबरोबर हे सगळं होतंय यु नो. बट आता तशी नाही आहे. माझ्याबरोबर काही चुकीचं होत असेल ना तर मी बघेन की हे चुकीचं होतं अँड देन आय पॉइंट इट आउट अँड आय टेक केअर ऑफ इट. तेव्हा अशी नव्हते मी, कारण तेव्हा मला असं वाटायचं की अच्छा हीच लाईफ आहे, असंच असतं, हेच होतं. आता नाही होत तसं. आता अजिबातच होत नाही. अँड आय हॅव बिकम सो स्ट्रॉंग आफ्टर दॅट, सो स्ट्रॉंग. कारण लोक मला विचारतात तू आता अशी कशी. मी म्हटलं जर ते झालं नसतं तर मी आता स्ट्रॉंगच नसते. एक्झॅक्टली. हाऊ कॅन यू से दॅट अरे तुला नाही वाटत का रिग्रेट झाले. म्हटलं नाही, कुठेच रिग्रेट नाही आहे, कुठेच गिल्ट नाही आहे, कुठेच असं वाटत नाही की आपल्याबरोबर चुकीचं झालं. मे बी दॅट वॉज माय डेस्टिनी, मे बी दॅट वॉज माय कर्मा, सम पास्ट लाईफ कर्माज आय मस्ट हॅव कॅरीड फॉरवर्ड. आणि आता ते माझ्याबरोबर झालं, ठीक आहे झालं, बट आय हॅव बिकम स्ट्रॉंग नाव. अँड देन आय ट्रुली बिलीव्ड इन गॉड्स विल, आय ट्रुली बिलीव्ड इन गॉड्स पॉवर. कारण त्याच्यानंतर जी व्यक्ती तुमच्यावरती अत्याचार करते ना ती व्यक्ती काही सुखी राहत नाही. बरोबर. सो ते मी बघितलं माझ्या डोळ्यांनी, विदाऊट मी कंप्लेनिंग टू एनीवन, विदाऊट मी टेलिंग टू गॉड की माझ्याबरोबर असं का झालं. मी असं कधीच नाही बोलले, कधीच नाही केलं असं. मला असं वाटायचं की हेच माझं आयुष्य आहे, मला असं वाटायचं की हे झालं. बट देव असतो ना स्ट्रॉंगली, हे मला तेव्हा कळलं होतं की देवाची कृपा आणि देवाची दृष्टी किती स्ट्रॉंग असते हे आपल्याला दिसून येत नाही, ते आपल्याला कळतं. प्रॉपर कळतं तुम्हाला इथून, आणि इथून सगळीकडून दिसतं ते की अच्छा. तेव्हा नाही दिसत ते, जेव्हा होत वेळ यावी लागते ती. बरोबर. पण स्नेहा तुझ्यासाठी कठीण असेल ना, म्हणजे तुझं करिअर पीकवर आहे, तुला रोज मेकअप करून सुंदर दिसून परफॉर्म करायचा आहे आणि पर्सनल लाईफमध्ये एवढं सगळं, ती घालमेल कसं तू ते सगळं हँडल केलंस? स्पिरिच्युअलिटीची सुरुवात तेव्हापासून झाली होती का? स्वतःला कसं रोज उभं करायचीस तू? स्पिरिच्युअलिटीची सुरुवात तेव्हा झालीच नाही. स्पिरिच्युअलिटीची सुरुवात तर आत्ता झाली, म्हणजे आय गेस 2015-16. ओके. 15-16 तेव्हा ना मी जसं सांगितलं की मला काहीच कळत नव्हतं. तर मला तेव्हा असं वाटायचं की दिस इज लाईफ, असंच जगायचं असतं, हेच करायचं असतं आणि हेच भोगायचं असतं, फक्त आपल्याप्रमाणे सगळ्यांबरोबर असं होतं, हे असं मला वाटायचं. पण नंतर जेव्हा मी बाहेर पडायला लागले लोकांशी, कारण मला कोणाशी बोलू द्यायचं नाही, मला कोणाशी भेटू द्यायचे नाही, मला म्हणजे यु नो देयर वॉज सो मेनी रिस्ट्रिक्शन्स. बट नंतर जेव्हा मी लोकांशी, कारण माझ्या काही मैत्रिणी अशा झाल्या ज्या मला बोलल्या की स्नेहा हे चुकीचं होतं, यू डोंट अंडरस्टँड की तुझ्याबरोबर काय होतं ते. तर मी म्हणायचं नाही, दे टोल्ड मी दॅट दिस इज रॉंग. मला कोणीतरी येऊन सांगावं लागलं की हे चुकीचं आहे, आणि तेव्हा मग मी डिसाईड केलं की नाही चुकीचं आहे तर मग नाही, चुकीचं नाही व्हायला पाहिजे. बरं कसं असतं ना, लहानपण जे असतं ना, कारण आत्ताची जनरेशन आपण बघितली जर 17-18 इयर्सची जनरेशन, दे आर व्हेरी स्ट्रॉंग, दे कम आउट व्हेरी पॉवरफुल. पण आपल्या वेळेला ते एक्सपोजरच नव्हतं. नाही. जर मी तुम्हाला भेटले तर मला असं वाटतं हां दिस इज मनश्री. आता असं नाही आहे. आता असं म्हणेल की अच्छा ही स्नेहा आहे, तिच्याबरोबर इंस्टाग्राम खोला, गुगल खोला, काय लिहिलं, अच्छा अच्छा अच्छा, मग आपण ते पटकन माणसाला ओळखण्याचा प्रयत्न करतो, जज करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा असं नव्हतं काहीच. त्यामुळे तेव्हा जेव्हा कळलं की अशा सगळ्या गोष्टी आहेत, आय पुट माय फूट डाऊन अँड देन आय सेड दॅट यु नो की स्नेहा युअर मेंटल स्टेट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. की तू खुश आहेस की नाही, दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. कारण कोणी
देर वॉज नो वन इन माय लाईफ हू टूक केअर ऑफ माय हॅपीनेस. माझ्या मेंटल स्टेट ती काळजी मलाच घ्यावी लागली ना. आपण म्हणतो की एखादी व्यक्ती एखाद्या सिच्युएशनमध्ये ती कितीही खराब असू दे त्याच्यामध्ये जर स्टक झाली आहे तर कुणीही बाहेरची व्यक्ती येऊन तुम्हाला हात धरून काढणार नाही आहे त्याच्यातनं. तुम्हाला स्वतः बाहेर पडावं लागतं त्याच्यातनं. अँड दॅट्स वॉट आय डिड. ऑब्व्हियसली आय हॅड टू फेस अ लॉट मोर चॅलेंजेस आफ्टर दॅट, बट इट हॅपन्ड. ती देवाची कृपा होती. पण हॅट्स ऑफ. म्हणजे मला असं वाटतं आता मी हिलिंग करते की जे होतं ते ना चांगल्यासाठीच होतं. कारण तू स्ट्रॉंग व्हावीस म्हणून तो इन्सिडेंट्स किंवा ते सगळं तुझ्या आयुष्यात झालं. कारण मला नाही वाटतं की हिऱ्याला जर पैलू पडायचे असतील तर त्याला त्या आगीतनं जावं लागतं, तेवढे घाव घ्यावे लागतात. पण व्हेरी म्हणजे मी खूप मानते तुला या बाबतीत, कारण मी जर्नी पाहिलेली आहे आणि तुला या फेजमध्ये बघितल्यावरती खूप छान वाटतंय. सो स्नेहा, इतकं नेम फेम सक्सेस तू अनुभवलंस, अचानक स्पिरिच्युअलिटीकडे का वळावं असं वाटलं? म्हणजे मला वाटतं की आपण स्पिरिच्युअल बिंगच आहोत, पण ह्युमन्सना वाटतं की आपण ह्युमन बिंग्स आहोत. सो कुठून झाली ह्याची सुरुवात? जसं मी सांगितलं की 2015-2016 पासून सुरू झाली, ठीक आहे. बट द थिंग वॉज दॅट आय स्टार्टेड टू बिलीव्ह की माझी स्टार्टिंग अशी झाली की देर इज अ सुप्रीम पॉवर जी सगळ्या गोष्टींची काळजी घेते. सुप्रीम पॉवर आहे 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 आहे. मग हळूहळू ना एक ते सेल्फ क्वेश्चनिंग असतं ना की काय आहे, कुठे आहे, कशी आहे, कसं आहे, ते कसं नाही. आणि सगळी उत्तरं आपल्याच समोर असतात. हां, म्हणजे आपल्या आपण म्हणतो ना सनातनमध्ये सगळी उत्तरं आहेत, ठीक आहे. आणि मी म्हणजे मी पहिले असं काही मी एवढं काही दाखवायची नाही किंवा असं काही हे नाही करायचं. मी मंदिरांमध्ये जायला लागले, ठीक आहे. सो आय यूज टू व्हिजिट टेम्पल्स. मग हळूहळू मी ते सोशल मीडियावरती पोस्ट करायला लागले. मी ना कधीच माझी पर्सनल लाईफ सोशल मीडियावरती पोस्ट करतच नाही, मला आवडतच नाही. पण मी ते हळूहळू बिकॉज आय स्टार्टेड एन्जॉईंग, ठीक आहे. मंदिरांमध्ये जाणं एन्जॉय करायला लागले, ज्योतिर्लिंग, आपले 4 धाम, ते सगळं मी हळूहळू पोस्ट करायला लागले. आणि 2000 म्हणजे मागच्याच वर्षी वृंदावनमध्ये एक चंद्रोदय मंदिर आहे, ठीक आहे. तर त्यांची एक टीम आहे, त्यांनी माझी प्रोफाईल बघितली. पण तेरी ॲक्ट्रेस भी है, मंदिर जाती है, अच्छा रहता है. आणि मी काय करायचं माहिती आहे, प्रत्येक मंदिराबद्दल ना खाली इन्फॉर्मेशन द्यायचे. ते त्यांना खूप आवडलं. मग त्यांनी मला मेसेज केला की स्नेहा, हम आपको वृंदावन बुलाना चाहते हैं, आपको वृंदावन की महिमा दिखाना चाहते हैं. हमने देखा आप थोड़ा सा स्पिरिचुअल है, आपके नेचर में है, तो हम आपको थोड़ा सा वृंदावन की महिमा दिखा के कृष्ण कॉन्शियसनेस थोड़ा सा बताना चाहते उसके बारे में. तर मला वाटलं मंदिर कशाला कोणी इन्व्हाइट करेल मला. मी तो मेसेज प्रियाला फॉरवर्ड केला. म्हटलं प्रिया जरा प्लीज चेक करा काय आहे ते. तर प्रिया बोलली की नाही नाही, इट्स व्हेरी जेन्युइन स्नेहा, हे मंदिर आहे, मंदिरची लिंक आहे, तिकडचीच लोक आहे, मी बोलले त्यांच्याशी. म्हटलं ठीक आहे. आणि जस्ट आपण मंदिरात कसं व्हिजिट करायला जातो, देवाला हे करायला जातो, नमन करायला जातो, तशी मी गेले होते तिकडे. आणि होळीचा टाईम होता. त्याच्या आधी आय हॅड बिकम मोर स्पिरिच्युअल. म्हणजे मला ना सगळ्यात पहिले तर मी ना सगळ्या देवांना डिस्टर्ब करायचे. डिस्टर्ब करायची म्हणजे ना मी देवीचं पण आगमन करायचे, देवीचं पण नमन करायचे, शंकराचं पण नमन करायचे, कृष्णाचं पण, विष्णूचं नमन करायचे. कृष्णाचं नव्हतंच तिथे काही, विष्णूचं नमन करायचे. सगळ्यांना ऐकायचे. बागेश्वर धाम महाराज जे आहेत ना त्यांचे व्हिडिओज बघायचे, खूप मजा यायची. प्रेमानंदजी महाराज त्यांचे व्हिडिओज बघायचे, खूप मजा यायची. मग लोकांचं बघायचं असं आणि मी पण स्वतः करायचे. मी स्वतः म्हणजे माझा एक नियम होता की मी सकाळी आणि रात्री म्हणजे सगळं ते प्रॉपर माझं एक 30 मिनिट्सचं एक डिसाइडेड होतं की हे सगळं करायचं आणि मगच झोपायचं. तर मला तेव्हा ना मला एक सवय लागली बोलायची, ठीक आहे. की जसं आज काय झालं तर रात्री ते सांगायची की असं झालं असं झालं तसं झालं, तुम्ही असं कसं केलं, हे कसं केलं, ते कसं केलं. आणि काही चुकीचं झालं ना की मला खूप राग यायचा, देवावरतीच राग यायचा. बट मी सगळ्या देवांना डिस्टर्ब करायचं त्यावेळेला. सो आय वॉज लाईक की देवीला पण डिस्टर्ब करा तुम्ही, विष्णूला पण डिस्टर्ब करा तुम्ही, शंकराला पण डिस्टर्ब करा, शिव, सगळ्यांना डिस्टर्ब करायचे. आणि मला असं वाटतं कुठेतरी ते एक ना मॅनिफेस्टेशन झालं. वृंदावनचं इन्व्हिटेशन आलं आणि मी वृंदावनला गेले. 3 दिवसात माझ्याबरोबर इतक्या गोष्टी घडल्या की मी परत जेव्हा आले ना तेव्हा मला मुंबई आपली वाटली नाही, माझं घर माझं वाटलं नाही, माझा बेड माझा वाटला नाही, मला झोपता यायचं नाही. मी सकाळी 5 वाजता उठायचं आणि म्हणायचं
मी चुकीच्या जागेवर आहे, मला वृंदावनला जायचं आहे. कारण सकाळी तिकडे वृंदावनमध्ये 5 वाजता मंगल आरती होते. मी उठायचं आणि मी तिकडे फोनवरती चेक करत बसायची की मंगल आरती दिसते का, मंगल आरती दिसते का, फोटो दिसतोय का, हे दिसते का. मला नाहीच जमलं इकडे राहणं. मम्मीला सांगितलं मी की मम्मी मी 15-20 दिवस मी काढले कसे कसे. आणि मम्मीला सांगितलं मम्मी ना तिकडे ना प्रागट्य उत्सव होतोय, मी जाते वृंदावनमध्ये. तर मम्मीला वाटलं ठीक आहे जाईन, 1 आठवड्यात येईल परत, जशी नेहमी जाते तशी. मी गेले, मी 3 महिने आलेच नाही. 3 महिने मी आलेच नाही. मी तिकडे गेले आणि मी जी रमले वृंदावनमध्ये, मला असं वाटायला लागलं की बस हेच आपलं आयुष्य आहे, हीच आपली दुनिया आहे, दिस इज एव्हरीथिंग. आणि मी जिकडे राहते ते सगळा मोहमाया आहे, सगळी मोहमाया. मला तिकडे जायचंच नाही आहे. मला लोक आजूबाजूची फेक वाटायला लागले. आज माय टीम एक लोक असे आपण कसं काढत जातो आयुष्यात ना, तसे टप 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 आपोआप निघायला लागले. क्वचित म्हणजे 2-3 लोक अशी आहेत माझ्या आयुष्यात ज्यांच्याशी मी व्यवस्थित बोलते, अदरवाईज कोणी टिकलंच नाही माझ्या आयुष्यात. सो दॅट हॅपन्ड. आणि नंतर असं झालं की बाप्पाचं इन्व्हिटेशन आलं मला मुंबईमध्ये पाद्यपूजनासाठी, गणेश गल्लीच्या गणपतीचं पाद्यपूजनासाठी त्यांनी मला इन्व्हाइट केलं. आणि घरचे बोलायला लागले नाही हे पाद्यपूजन आहे गणपती बाप्पाचं. आणि मी आले, नाहीतर मी आलेच नसते. मी खरंच सांगते, मी आलेच नसते. कारण तिकडे राहून मला असं वाटायला लागलं की आता मला काहीच करायचं नाही आयुष्यात, मला इथेच राहायचं आहे, मला हेच करायचं आहे. जे काय असेल माझं सस्टेनन्स मी इथे बघून घेईन, तिथे काहीतरी काम करेन, काही मी तिथेच करेन. बट ॲट द सेम टाईम मी जितक्या तिथे मोठ्या संतांना भेटले जे भजन भरपूर करतात, आपण म्हणजे जे आपलं क्रिया असते जी देवाची पूजा आपण म्हणतो, तर तिकडे त्याला भजन म्हणतात. नाम जप, मंत्र जप, गुरुमंत्र वगैरे सगळे. तिकडे जितक्या मोठ्या संतांना मी भेटले जे खूप जास्त भजन करतात आणि जे त्या लेवलला आहेत, त्यांनी सगळ्यांनी मला एकच गोष्ट सांगितली की स्नेहा, हे वृंदावन आहेच असं की तुम्ही एकदा इथे आलात ना की तुम्ही परत नाही जाऊ शकत. जर यू हॅव दॅट कॉन्शियस माइंड, बट यू डोंट हॅव टू फॉरगेट युअर कर्माज, की तुझी रिस्पॉन्सिबिलिटीज काय, तुझे कर्म काय आहे. तू जर यू लुक ॲट युअर ओन लाईफ, की तू लहानपणापासून आत्तापर्यंत काय केलंस, कुठून तुझं सस्टेनन्स होतंय, कुठून तुझं घर चालतंय, कुठल्या तुझ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत घरातल्या, त्या तुला पूर्ण करायच्या आहेत. यू कांट. जे पण भजन पण जे आता जे मोठे मोठे संत जे होऊन गेले, त्यांना पण जे महाप्रभू आहेत त्यांनी हेच सांगितलं होतं की तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज संपल्या ना की तुम्ही या वृंदावनला. दीज वर देअर वर्ड्स, की तुमच्या घरचे म्हणजे तुमच्या आई वडिलांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज झाल्या की तुम्ही वृंदावनमध्ये या, तिकडे तुम्ही भगवत प्राप्ती करा. सो दॅट वॉज द थिंग. एव्हरीवन सेड दॅट डोंट मिस आउट ऑन युअर रिस्पॉन्सिबिलिटीज, बिकॉज तुम्ही जर गृहस्थ जीवनात आला आहात तर तुमची ती सगळ्यात मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्याच्यापेक्षा दुसरी नाही. सो मी जेव्हा परत आले तेव्हा मी हेच डोक्यात धरून आले की हां, म्हणजे माझ्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, माझं जे काम आहे ते मला पूर्ण करावं लागेल. आणि मग मला रिअलाईज झालं की हां, भलेही माझ्या घरचे सगळे सेल्फ डिपेंडंट आहेत, पण कुठे ना कुठे त्यांना ही एक हे असते ना की हां आमची मुलगी आहे ती करेल, काइंड ऑफ थिंग. एक रिस्पॉन्सिबिलिटीज, आईची रिस्पॉन्सिबिलिटी, बहिणीची रिस्पॉन्सिबिलिटी, कुठे ना कुठे ते सगळं दे आर बिझी इन देअर ओन लाईफ. असं नाही की माझ्या वाचून त्यांचं काय अडलंय, पण एक रिस्पॉन्सिबिलिटी ॲज अ फॅमिली मेंबर ही मला पूर्ण करावी लागेल. आणि ऑब्व्हियसली काम तेव्हा होतं, जे काही होतं ते मी करायला. मग मी परत आले, मी माझं काम केलं. आणि आता असं झालंय की मी मुंबईला येते, माझं काम करते आणि मी वृंदावनला पळते. मग वृंदावनला घर आहे तुझं काय, कसं म्हणजे कुठे राहते? हां, म्हणजे तिकडे ऑब्व्हियसली एक देवस्थानच आहे, वृंदावन धामच आहे, त्यामुळे तिकडे राहण्याची सोय वगैरे आहे सगळी व्यवस्थित. काही आश्रम पण आहेत, काही हॉटेल्स पण आहेत, काही तुम्हाला रेंट आउट वरती पण जागा मिळतात, स्टुडिओ अपार्टमेंट्स पण मिळतात. सो तिकडे त्याची काही प्रॉब्लेम नाही आहे. खाणं पिणं आणि राहण्याची काही अशी हे नाही आहे. फक्त एवढंच आहे की ते इट्स लाईक अ गाव, ते छोटंसं एक गावच आहे. इट्स नॉट व्हेरी डेव्हलप्ड. ठीक आहे, इट्स स्टील इन दोज इनिशियल फेजेस ऑफ डेव्हलपिंग. वातावरण थोडंसं वेगळं आहे, त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट. बट ॲट द सेम टाइम असं झालं की वृंदावनचं जे प्रेम होतं, कृष्णाचं जे प्रेम होतं, त्याच्यामुळे मला असं वाटलंच नाही कधी की मी ॲडजस्ट करते कुठेतरी किंवा कॉम्प्रोमाइज करते. माझा दिवस सेट होता. सकाळी 3:30 पावणे 4 वाजता उठा, पळा, मंगला आरती करा, सेवा करा मंदिरामध्ये, संतांबरोबर त्यांचं म्हणजे
साधू सेवा करा, जेवण वगैरे जे काय असतं ते कृष्णाची सेवा करा, घरी या, झोपा, खा, प्या, प्रसादी. तिकडे भोग लागतो ना, कृष्णाला भोग लागल्याशिवाय तुम्ही काही खात नाही. सो एव्हरीथिंग इज प्रसादी. प्रसादी घ्या, झोपा, आराम करा, परत संध्याकाळी उठा, मंदिरांमध्ये जा. आणि 5,500 मंदिर आहेत वृंदावनमध्ये. किती? 5,500, त्याच्यापेक्षाही जास्त आहेत. ओ, फक्त वृंदावनच्या छोट्याशा एरियामध्ये 5,500 मंदिर आहेत. आणि बाहेर बाहेर जे गाव आहेत जिकडे कृष्णाच्या खरंच लीला झाल्या आहेत, जे ते इथे तिथे फिरले आहेत, जे एकदम गुप्तस्थली आहेत, ज्या कोणाला जास्त माहिती नाहीयेत, ते आणखीन वेगळे आहेत. दे आर नॉट काउंटेड इन दिस 5,000 टेम्पल्स. ते वेगळे आहेत अजून. तर मी नुसती भ्रमण करायचे. म्हणजे एक वृंदावनमध्ये सगळ्यात मोठं भजनच म्हणजे तुम्ही त्या कुंजगलियांमध्ये फिरा, तुम्ही ते कृष्ण लीला ऐका, तुम्ही ते एक्सपिरियन्स करा. मीराबाईचं टेम्पल आहे, इट इज सो काम. म्हणजे मी जाऊन नुसती बसायचे तिकडे अँड यू कुड स्टार्ट फिलिंग की ह्या इथे झोपायच्या, ह्या इथे राहायच्या, ह्यांनी म्हणजे अशा होत्या त्या. बिकॉज मीराबाईज लाईफ इज समथिंग व्हेरी इंट्रिगिंग, आय वुड से. अँड आय टेक अ लॉट ऑफ इन्स्पिरेशन फ्रॉम मीराबाई. मला खूप आवडतात त्या. मागच्या वर्षी जेव्हा कार्तिक महिना चालू होता तेव्हा मी त्यांचा नियम केला होता की आय यूज टू रीड अबाउट हर एव्हरी डे. त्यांचे पद जे त्यांनी पोएट्रीज लिहिल्या होत्या कृष्णासाठी त्या वाचायचे. जे आपण म्हणतो ना की हे मीराबाईचं भजन आहे, हे मीराबाईचं भजन, ते नाही आहे. त्यांच्या पोएट्रीज वेगळ्याच आहेत. आणि त्यांच्या पोएट्रीज अशा तुम्हाला कळल्या तर कळल्या, नाही कळल्या तर त्या डोक्यावर गेल्या. बिकॉज तो भाव, ती फिलिंग, ते समजणं पण खूप गरजेचं आहे. अँड टू अंडरस्टँड दॅट यू नीड अ लॉट ऑफ कामनेस इन लाईफ. सो मी मीराबाईच्या मंदिरात जाऊन बसायचे. माझे ज्यांच्याशी माझा टक्का झाला, राधारमणजी, ते एवढूसे विग्रह आहे त्यांचं, एवढूसेच आहेत. आणि ते स्वयंभू आहेत, म्हणजे स्वयंप्रकट झाले. सो त्यांची स्टोरी अशी आहे की गोपाल भट्ट गोस्वामी नावाचे संत होते, वृंदावनमध्ये राहत होते. ते ना शालिग्राम सेवा करायचे. शालिग्राम म्हणजे आपल्याला माहिती आहे ना, आपल्याला विष्णूचं शालिग्राम. तर त्यांच्याकडे 12 शालिग्राम होते. आणि बाकी सगळ्यांकडे त्यांचे ठाकूर होते प्रॉपर. गोविंद देवजी, मदन मोहनजी, है ना, मोठे मोठे म्हणजे प्रॉपर विग्रह होते असे. ते त्यांची सेवा करायचे, म्हणजे त्यांचा शृंगार करायचे. सी, दिस इज सेवा. आपण जेव्हा कृष्णाचा शृंगारही करतो, आपण त्याच्यासाठी जेवण बनवतो, आपण त्याच्यासाठी त्याला खाऊ घालतो, ह्या सगळ्या सेवा आहेत. आणि यू विल नॉट बिलीव्ह, कृष्ण इज द मोस्ट इझिएस्ट टू प्लीज. म्हणजे तुम्ही कुठल्या देवाचं आव्हान करत बसाल वर्षानुवर्ष, पण आजच्या युगात कृष्ण इज समथिंग दॅट यू जस्ट, ही इज वेटिंग फॉर यू. कृष्ण बस वेट करतोय की तुम्ही मला एकदा हाक मारावी, धावत पळत तुमच्याकडे येतो. सो कृष्ण इज जस्ट वेटिंग फॉर यू. सो ही लव्ज ऑल दीज लिटल थिंग्स. कृष्णा तुम्ही शृंगार करता, छोट्या छोट्या गोष्टी खाऊ घालता, काही लावता, चंदन लावता, त्याच्यासाठी तुम्ही जेही कराल ना, ही इज जस्ट प्लीज्ड विथ हिम. सो त्यामुळे तिकडे तर सॉरी, कमिंग बॅक टू गोपाल भट्ट गोस्वामीजी. सो ते ना शालिग्राम सेवा करायचे आणि त्यांना खूप वाईट वाटायचं की बाकी सगळे, म्हणजे त्यांचंच ते हे होतं की बाकी सगळ्यांकडे तर त्यांचे ठाकूर आहेत, त्यांची सेवा करतात, माझ्याकडे फक्त शालिग्राम आहे. शालिग्रामवरती तुम्ही किती शृंगार करू शकता किंवा काही करू शकता, जास्त काही करू शकत नाही. अँड त्यांचा तो विरह म्हणतो ना, जी ती एक फिलिंग होती, ती एवढी वाढत गेली. एक दिवस असं झालं की त्या काळात, म्हणजे 500 वर्षांपूर्वी एक बिझनेसमॅन तिकडे आले, ते सेवा करायला आले होते. तर ते ना सगळ्यांना कृष्णाचा शृंगार देत होते, ठीक आहे, ॲज सेवा. तर त्यांनी सगळ्यांकडे ते वाटलं. आणि जेव्हा ते गोपाल भट्ट गोस्वामींकडे आले तेव्हा त्यांनी बघितलं, अरे तो शालिग्राम आहे. म्हणून तरी पण त्यांनी म्हणलं ले लो आप शृंगार असं म्हणून. आणि यांना खूप वाईट वाटलं त्यावेळेला. त्यांना असं वाटलं की म्हणजे काय, म्हणजे तू नरसिंह जयंती होती त्या दिवशी, नरसिंह जयंती, तू प्रल्हादसाठी हे तोडून म्हणजे नरसिंहचा अवतार घेऊन आलास, तू माझ्यासाठी एक विग्रह म्हणजे हे रूप नाही घेऊन येऊ शकत. आणि ही फेल्ट सो बॅड ॲट दॅट नाईट की ते रडत एवढे रडले की मूर्छित, म्हणजे त्यांना चक्कर आले आणि ते झोपून गेले त्याच्यातच. नरसिंह चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी जी पौर्णिमा होती, बुद्ध पौर्णिमा होती, त्या दिवशी ते उठले. ते नियमित त्यांचं ना शालिग्राम होतं त्यावेळेला, तर ते झाडाला ते सगळे शालिग्राम एकत्र करून अशी एक झोली बनवून ते झाडाला बांधून झोपले असतील किंवा रात्री जे काही असेल ते. सकाळी उठले,
यमुना नदीमध्ये गेले, आंघोळ केली आणि ते त्याच विचारांमध्ये होते की म्हणजे कृष्ण काय माझ्यावरती प्रेम करत नाही. आणि ते आले परत, त्यांनी ती झोली उघडली आणि अशी जशी मांडली त्याच्यात ते शालिग्राममधनं राधारमणजी प्रगट झाले होते. अँड इवन नाव इफ यू स्टिल लुक ॲट राधारमणजीज पिक्चर्स, ही इज दिस स्मॉल अँड यू कॅन फील ही इज शालिग्राम. ही इज ॲक्च्युली शालिग्राम, म्हणजे शालिग्रामचं जे हे असतं ना शिला, ही इज जस्ट दॅट. सो अँड ही इज so real. He's so real that when he's happy he shows his teeth. Oh, is it? Yes. He actually came for his सेवा की मला शृंगार कर म्हणून. So if you see, look at him ना, आता एवढूशा विग्रहाचा शृंगार तुम्ही बघाल ना तर हे राजसी शृंगार असतो त्यांचा, म्हणजे आणि ऑपऑप होतो तो. इफ ही डझंट वॉन्ट ही विल नॉट वेअर एनिथिंग. ते ऑपऑप कपडे पडणार, ते ऑपऑप त्यांना पायल एखादी घातली तर ती ऑपऑप पडलेली असणार. ते म्हणजे हुक निघत राहील त्याचं एक, म्हणजे त्यांच्या एवढ्या स्टोरीज आहेत की मी कसं सांगू, म्हणजे ही इज जस्ट आउट ऑफ द वर्ल्ड. एकदा असं झालं की गोस्वामीजी त्यांना, म्हणजे त्यांच्या जी सेवायत असतात गोस्वामीजी, ते त्यांना लंगोटी बांधतात. गरमीमध्ये ना ते फक्त लंगोटी बांधतात, ते लंगोटी बांधत होते आणि मंगला आरतीची वेळ होती सकाळची. सो माहीत नाही राधारमणजींना काय मस्ती आली असेल, म्हणजे मनात काहीतरी असेल की मला थोडीशी मस्ती करायची. ते लंगोटीनं बांधलीच जात नव्हती, बांधायची ती सुटायची, बांधायची ते सुटायची. आणि मंगला आरतीची वेळ ना सकाळी 5 वाजता लोक येऊन वेट करतात की कधी पट उघडणार, कधी आम्ही यांना बघणार म्हणून. मग आता हे गोस्वामीजी थोडेसे हे झाले की अरे काय लाला क्या चल रहा तुम्हारा, असं म्हणून तसं हे झालं. आणि गोस्वामीजी जे असतात ते कृष्णाची सेवा ॲज बाल स्वरूपच करतात. तर त्यांनी थोडासा विचार केला, त्यांनी सगळ्यांना बाहेर पाठवलं, जे काही बाकीचे होते ते त्यांना सगळ्यांना बाहेर पाठवलं, दरवाजा बंद केला आतून आणि म्हणाले लाला देख बाहर सब लोग खड़े हैं, अगर तूने तनिया नहीं पहनी तो मैं तेनू ऐसे ही खड़ा कर दूंगा सबके सामने, मैं अभी बांध के जा रहा हूँ, तू अपना टाइम ले. आणि त्यांनी बांधली ती तनिया आणि ते बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर येऊन बघितली तर ती तनिया तशीच होती, म्हणजे ती उघडली नव्हती नंतर. आणि मग ती तशी मंगल आरती. असे बरेच त्यांचे किस्से आहेत, म्हणजे बरेच किस्से झाले. सो माझ्याबरोबर असं झालं होतं की मी होळीच्या दिवशी तिकडे गेले होते, होळीच्या आधी, आणि आम्ही ना व्हाईट ड्रेस घातला होता त्यावेळेला, म्हणजे मी व्हाईट ड्रेस घातला होता की मी असं ऐकलं होतं की वृंदावनची होळी खूप चांगली असते. तर मी गेले आणि दिवसभर आम्ही फिरत होतो बाकी मंदिरांमध्ये. कोणी रंगच उडत नाही माझ्यावरती. मी म्हणलं मी रंगांसाठी व्हाईट ड्रेस घातलाय, माझ्यावरती कोणी रंग लावत आहे. पूर्ण दिवस तसाच गेला. रात्री आम्ही गेलो राधारमण टेम्पलमध्ये. तर राधारमण टेम्पलमध्ये कीर्तन खूप सुंदर असतं, म्हणजे एकदम चटकमटक. आमचे ठाकूर पण एकदम चटकमटक, त्यांचं कीर्तन पण एकदम चटकमटक, आणि तिकडची पूर्ण व्यवस्था आणि सगळं एकदम चटकमटक असते. म्हणजे हे प्रसाद आणि हे गुलाल आणि काय पिचकाऱ्या येत आहेत तुमच्यावरती, म्हणजे सगळे मस्तीच्या मूडमध्ये असतात सगळे, कारण आमचे ठाकूर तसे मस्तीखोर आहेत. सो तिकडे गेल्यानंतर मी अशी उभी होते आणि आय डोंट नो वाय आय केप्ट स्टेअरिंग ॲट हिम. आणि त्याच वेळेला त्या क्षणाला ना मी रामेश्वरमला गेले होते. तर तिकडे रामेश्वरमचे जे माझ्याबरोबर जे पंडित गाईड होते ना, त्यांनी मला सांगितलं होतं, पांडा जे असतात ना तिकडचे, ते मला म्हणाले अरे बोलतात की बेटा डोंट क्लोज युअर आईज. ते साऊथ इंडियन टोनमध्ये डोंट क्लोज युअर आईज. म्हटलं का? बोलतं नाही गॉड बाबा इन फ्रंट ऑफ यू डोंट क्लोज युअर आईज, असं मला ते म्हणाले. आणि तिकडे उभं असताना ना माझ्या ती एकदम पटकन गोष्ट लक्षात आली आणि माझे डोळेच बंद नाही केले. मी अशीच बघत होते आणि अशीच बघत होते आणि भरभर वरून ते खालपर्यंत मी लाल रंगाच्या म्हणजे लाल रंगामध्ये होते दॅट मोमेंट तिकडे त्यावेळेला. अँड माझं असं झालं की असं काय झालं माझ्याबरोबर. ॲब्सोल्युटली. अँड देन आय बिकेम व्हेरी हॅपी. वी स्टार्टेड डान्सिंग, कारण मस्त कीर्तन चालू होतं. आणि ब्रजभावचे कीर्तन म्हणजे होळीचे कीर्तन तर अमेझिंगच असतात. म्हणजे यू कॅन्ट सिट, म्हणजे तुम्ही तुमच्या 2 पायावर उभीच राहू शकत नाही. यू विल स्टार्ट डान्सिंग. आम्ही डान्स करायला लागलो आणि टाईम झाला होता मंदिर बंद होण्याचा. तर गोस्वामीजींनी पट बंद केले आणि मला आला राग. म्हणजे राग असा जो फिमेल इगो हर्ट होतो ना, की मी डान्स करते तुमच्यासाठी पट कसे बंद केले.
दॅट वॉज द होल फिलिंग. एकदम ना फिमेल इगो एकदम बर्स्ट अप झाला. जस्ट तुमच्या बॉयफ्रेंडसाठी कसा होतो तुमचा तसा. आणि मला खूप राग आला. मी जे चंद्रोदय मंदिरचे जी टीम होती माझ्याबरोबर, मी म्हटलं नाही मैं को वापस इनके दर्शन करने ऐसे कैसे पट बंद कर दिया इन्होंने, मुझे वापस जाना है वापस जाना है वापस जाना है. तर ती दीदी जी होती ती बोली की स्नेहा कल आपको वापस जाना है बॉम्बे, हमारे किसी भी शेड्यूल में हम लोग टाइम सेट नहीं कर पाएंगे आपका. मतलब मुझे नहीं पता, आप बाकी का कॅन्सल कर दो, मुझे यहाँ जाना है. तर त्यांनी वाटतं बोलणं वगैरे केलं आणि ते म्हणाले की एकच ऑप्शन आहे, सकाळी मंगल आरती अटेंड करावी लागेल. हाँ चलेगा. बोलते नहीं स्नेहा 3 बजे उठना पड़ेगा क्योंकि यहाँ से दूर है, तो हमको 5 बजे वहाँ मंदिर में 5 बजे से पहले पहुँचना है, क्योंकि मंगल आरती 15-20 मिनटाची आरती असते फक्त. म्हटलं हाँ चलेगा, मैं नहीं सोऊंगी पूरी रात, लेकिन मुझे वहीं जाना है. असं करून आम्ही ती मंगल आरती अटेंड केली. 5 वाजताची मंगल आरती. आम्ही जाऊन असे उभे आणि मी लिटरली वेट करते की कधी उघडणार, मला बघायचं आहे ना, मला बघायचं आहे. आणि मी कालची कंप्लेंट पण करणार की का पट बंद केलं तुम्ही. सो आय वॉज देअर. आणि 5, 5, 5, 5, 10, 5, 15, 5, 20 आणि आतून आवाज येत आहेत हा की पैंजणांचे आवाज येतात पडल्याचे, काही दुसरं पडल्याचा आवाज येत आहे. म्हटलं आवाज कसले येतात, तेव्हा तर काही माहिती नव्हतं त्यांच्याबद्दल एवढं. आणि 5:20 वाजता ते पट उघडले. जी पट बंद होण्याची वेळ आहे, 5:20 वाजता पट उघडले. आणि आय जस्ट केप्ट लुकिंग ॲट हिम अँड आय फेल्ट ॲज इफ माय बॉडी जस्ट लेफ्ट, my soul just left everything. And then that was the end for me. That was the end for Sneha Wagh, which was a previous Sneha Wagh, and I started a new life after that. Wow. That was the whole thing. आणि त्याच्यानंतर आम्हाला कळलं की ते पट ह्याच्यासाठी लेट उघडले होते की पैंजण घालत नव्हते. त्यांना जे घालायला दिले होते ना पैंजण, ते घालत नव्हते, त्यांना दुसरे पैंजण घालायचे होते. त्याच्यासाठी तो एवढा म्हणजे टाईम, बिकॉज आवाज तर येतातच ना. मंदिर सकाळी 5ची वेळ आहे, तुम्हाला कसं शांतीमध्ये तुम्हाला सगळं ऐकू येतं. आतमध्ये कुजबुज चालू आहे, ते छन 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 आवाज पण येतात, ते पडतात खाली. सो ही वॉज नॉट वेअरिंग दॅट पायल. अँड दॅट्स हाऊ एव्हरीथिंग. माय गॉड, मी ऍक्च्युली वृंदावनला पोहोचले, तुला माहितीये का. आता मला सुद्धा जायची खूप इच्छा झाली. यू शुड गो, बट आय वुड रिअली से की जर वृंदावनमध्ये जायचं आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आर यू रेडी टू मीट कृष्ण, आर यू रेडी टू फील द लव ऑफ राधा राणी, देन ओनली यू गो. कारण ॲज अ टुरिस्ट आपण जातो धावपळ करत, इकडे जा तिकडे जा तिकडे, यू वोंट बी एबल टू फील हिम. You have to be ready that you want to meet him, you want to feel the love of Radha Rani. कारण श्रीजीच्या कृपेशिवाय वृंदावनमध्ये काहीच नाही आहे, काहीच नाही, म्हणजे काहीच नाही, नथिंग, नो बडी इज एनीवन. अरे आपण जेव्हा वृंदावनमध्ये असतो तिकडे लोकांना असं वाटलं की अरे तुला लोक ओळखत नाही का. म्हटलं ओळखतात, बट काय फरक पडतो, तिकडे 2च सेलिब्रिटीज आहेत, राधा राणी आणि कृष्ण. तिकडे दुसरं कोणी सेलिब्रिटी नाहीच आहेत. बरोबर. आणि तुम्हाला सेलिब्रिटी कधी मानणार ते लोक, जेव्हा तुम्ही तेवढं भजन कराल, जेव्हा तुम्ही म्हणजे जे संत आहेत ते तिकडचे, दे आर द गणाज आय वुड से ऑफ वृंदावन. आणि तिकडे 2च सेलिब्रिटी आहेत, कृष्ण आणि राधा. त्यांच्याशिवाय दुसरं काही नाही. पण मग आता हे सगळं सुरू असताना तू इंडस्ट्रीमध्येही काम करतेस, तर मग तिथे कसं तू स्विच ऑन स्विच ऑफ करते. कारण आपली इंडस्ट्री म्हणजे तुला माहिती आहे की यू हॅव टू वेअर अ मास्क अँड ऑल. मी इंडस्ट्रीमध्ये वावरतच नाही. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काम असेल तर मी येते, काम करते आणि मी निघून जाते. आणि दुसरी गोष्ट अशी की आता एवढी वर्ष आपण ॲक्टिंग करतो, त्यामुळे एखादा जर डायलॉग बोलायचाच असेल तर इट इज नाव विदिन मी. येस, थोडाफार त्रास होतो कधी कधी, पटकन त्या फीलमधनं त्या वाईबमधनं बाहेर येणं थोडंसं कठीण होतं, बट इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ माय लाईफ नाव अँड आय रिअली एन्जॉय. मी इथे मुंबईत राहण्यापेक्षा आधी मला कामामध्ये खूप मजा यायची. मला खूप असं वाटायचं की हे काम करायचं, ते काम करायचं, हा रोल करायचा, तो रोल करायचा, चॅलेंजिंग असायला पाहिजे, असे लेयर्स असायला पाहिजे कॅरेक्टरमध्ये. आता काहीच वाटत नाही. आता खरंच काही वाटत नाही. आता असं वाटतं की कधी मी वृंदावनमध्ये जाते, कधी मी राधारमणजींना भेटते, कधी मी राधा राणीचं दर्शन घेते बरसाण्याला जाऊन, कधी मी त्यांची प्रसादी खाते, कधी ते मला श्रृंगार. म्हणजे सी व्हॉट हॅपन्स इज, तुम्ही बरसाण्याला जेव्हा जातात तेव्हा आशीर्वाद स्वरूपात काही ना काही तर तुम्हाला भेटतच असतं राधारमणजी. आणि कारण राधारमणना मी ते मानते ना,
तर तेही मला तसेच रिस्पॉन्ड करतात. सो विथ कृष्ण व्हॉट हॅपन्स इज द होल फिलिंग ऑफ वृंदावन इज की जसा तुमचा भाव आहे, जशी तुमची भक्ती आहे, तसा तुमचा देव आहे. ओके. सो कृष्णाला जर तुम्ही चाइल्ड मानता, जसं आमचे माखनचोर आहेत, ही विल लव्ह बॅक यू ॲज अ मदर. इफ यू believe in him and have faith on him and feel that he is your guru, he'll be a guru for you. तर असे खूप लोक आहेत जे लोक सखा मानतात, दोस्त म्हणजे मित्र मानतात, काही लोक प्रेमी मानतात, काही लोक नवरा मानतात, काही लोक लहान बाळ मानतात, काही लोक गुरुभाई मानतात, काही लोक काही म्हणजे तुम्ही दुनियाचं कुठलंही रिलेशनशिप ठेवा कृष्णाबरोबर, ही विल रिस्पॉन्ड टू यू इन द सेम वे. सो ही मेक्स शुअर दॅट यू आर टेकन केअर ऑफ. फक्त तुमची भक्ती आणि तुमचं प्रेम तितकं रिअल असायला पाहिजे, दिखावा नाही त्याच्यात, कुठे प्युरिटी पाहिजे, तुमचं एक कनेक्शन पाहिजे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. इवन विथ राधाराणी द सेम थिंग. काही लोक राधाराणीला लाली मानतात, म्हणजे लहान बाळ मानतात, काही लोक आई मानतात. अँड विथ दॅट मदर फिलिंग शी ॲक्च्युली बिहेव्स लाईक अ मदर for them. She is actually the mother and she is taking care of them like a mother. So nice. मग तिथे दिवस कसा असतो तुझा? म्हणजे असाच मी सांगितलं ना की सकाळी उठा, मंगलारती करा, सेवा करा, मंदिरामध्ये सेवा करा. मंदिरामध्ये बऱ्याच प्रकारची सेवा होते. तुम्ही जे काही कृष्णाला अर्पण केलं जातं, जर सपोज फळं असतात तर फळं कापा, तुलसीपत्र तर तुलसीपत्रांची सेवा, कधी मार्केटमध्ये काही जाऊन आणायचे तर ती सेवा, काही किचनमध्ये पाहिजे तर ती सेवा, सफाईची सेवा, जी सेवा करायची असेल तुम्हाला ती करा. सो सेवा इज एव्हरीथिंग ओव्हर देअर. ओके. सेवा इज एव्हरीथिंग. म्हणजे पीपल वर्क की ते सेवा करू शकतात. म्हणजे पीपल अर्न मनी ओव्हर देअर सो दॅट दे कॅन डू सेवा. वा. या. व्हेरी नाईस. आय मीन इंटरेस्टिंग. मला माझ्यासाठी हे सगळं नवीन आहे. पण कमिंग बॅक टू इंडस्ट्री, सो हे जे मी एक्सपिरियन्सेस जे छोटे छोटे शेअर करते ना, ते फक्त 5% एक्सपिरियन्सेस आहेत. ओके. रोज काही ना काही होणं, रोज काही ना काही घडणं, अँड कृष्ण मेकिंग यू फील दॅट मी गेलं, हां हे मी करून दिलं, हां दॅट इज देअर, ऑलवेज देअर. आणि म्हणजे तुम्ही जर वृंदावनमध्ये राहाल आणि तुम्ही जर ते एक्सपिरियन्स कराल तर तुम्हाला असं कळेल की जे लोक कृष्णाची सेवा करतात त्यांच्यासाठी ह्या सगळ्या नॉर्मल गोष्टी आहेत. म्हणजे जे तुमच्याबरोबर एक्सपिरियन्सेस होतात आणि कृष्ण एखादी गोष्ट तुमच्यासाठी करणं, हे सगळं नॉर्मल आहे त्यांच्यासाठी. फॉर अस टू बिलीव्ह इन दी इनिशियल स्टेज इट्स व्हेरी बिग, की अरे असं कसं होऊ शकतं. इनफॅक्ट माझे घरचे पण कधी कधी त्यांना पण काही गोष्टी कळत नाही, पण आता त्यांना पण ते रिलेट व्हायला लागल्यात, गोष्टी कळायला लागल्यात. म्हणजे मी माझ्या माखनचोरला कधीच घरी एकटा सोडत नाही, कारण एक एक्सपिरियन्स माझ्याबरोबर असा झाला ना की व्हॉट ही वॉज फिलिंग आय वॉज फिलिंग 20 किलोमीटर्स अवे. तर मग त्यामुळे मी कधीच सोडत नाही त्यांना एकटं. हो. म्हणजे आता आपल्या पॉडकास्टला सुद्धा आलेत मला. हो. आणि मला माहिती नव्हतं की तुम्ही अरेंजमेंट केले त्यांच्यासाठी. मला सकाळी उठल्यानंतर मला असं, कारण बिकॉज आय वॉज नॉट फिलिंग टू फाईन, म्हणजे खूप थकल्यासारखं झालं होतं. तर मी असाच विचार केला की माखनचोरला घेऊन जाऊ का आज, बिकॉज समवेअर ही इज माय लव्ह. तर मी म्हटलं चला घेऊन जाते आज, आणि मग मी घेऊन आले. आणि तुम्ही म्हटलं की त्यांच्यासाठी स्पेशल अरेंजमेंट आहे, आम्ही विचारच करत होतो की ही माखनचोरला घेऊन येते की नाही. सो ही डज दिस. आणि हे जे कोणी कृष्ण भक्त आहेत, जे कोणी लड्डू गोपालची सेवा करतात ना, तुम्ही कोणाशीही बोला, त्यांच्या सगळ्यांच्या आयुष्यात असे एक्सपिरियन्सेस असतील. सगळ्यांबरोबर होतं हे असं, सगळ्यांबरोबर. दॅट्स वाय आय से की जे ह्या आपल्या कलियुगामध्ये व्हेरी इझी टू लव्ह, सर्व अँड ब्रिंग कृष्ण इन आवर लाईफ. कृष्ण भक्ती ही खूप 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 सोपी आहे. कृष्ण प्रेम हे खूप सोपं आहे. फक्त तुमच्यामध्ये ती एक प्युरिटी, सिन्सिअरिटी पाहिजे. आणि पण मग तू या माखनचोरांना घेऊन जातेस, मला थोडंसं ऐकायला आवडेल अजून. म्हणजे त्याच्यात मला बरंच काय काय दिसतंय. सो पहिले नवीन ना मला माहिती नव्हतं की सेवा कशी होते, पण ना ते आपोआप भाव यायला लागले. म्हणजे पहिले मी ह्यांना असं ठेवलं होतं वरती, ठीक आहे. मग नंतर असं वाटायला लागलं की नाही, किती दिवस ते असे बसून राहतील, त्यांना पण लागत असेल. मग ऑटोमॅटिकली ते त्यांच्या खाली अशी एक गादी आली छोटी. मग असं वाटायला लागलं की एकटे बोर तर नाही होत. मग छोटी छोटी खेळणी यायला लागली त्यांच्यासाठी. मग तहान लागली असेल ह्यांना, मग पाणी आलं त्यांच्यासाठी. भूक लागली आहे, डब्यात काहीतरी. म्हणजे तसं मी भोग लावते प्रत्येक वेळा. मी जेव्हा काहीही खाते, मी माझ्या पूर्ण दिवसामध्ये कुठलीही गोष्ट तोंडात टाकायच्या आधी माझ्या मनात ते एक असते की माखनचोर
तुम्ही पण खा माझ्याबरोबर. पण नंतर मी शिकले भोग कसा लावायचा असतो कृष्णाला. सो ऑब्व्हियसली जेव्हा तुम्ही कृष्णाला भोग लावता तेव्हा तुम्ही खूप विचाराने लावा ना. तुम्ही काहीही तर त्यांना खाऊ नाही घालणार. आपोआप माझं जीवन बदललं. आपोआप माझ्या गोष्टी त्या सगळ्या आल्या. मग नंतर मी ना माझ्या स्वतःसाठी माझ्या रूममध्ये एक झुला अटकवण्यासाठी हुक बांधला होता 4 वर्षांपूर्वी. तो झुला तर काही आला नाही, कधीच नाही आला. पण मी म्हटलं अरे ही जागा तर परफेक्ट आहे माखनचोरसाठी. ह्यांच्यासाठी झुला लागला तिकडे. म्हणजे विचार करा 4 वर्षांपूर्वी ही हॅज मेड हिज अरेंजमेंट्स. ही वॉज जस्ट वेटिंग की ही मला कधी घेऊन जाते घरी. तो झुला लागला. त्यांच्यासाठी वेगळ्या गाद्या असतात. आता त्यांच्यावरती पिछाई वेगळी असते, खाली घालायचं बिछाई वेगळी असते, अंगावर घ्यायची बिछाई वेगळी असते, पिछाई वेगळी असते. जेवणाच्या आधी मी काही खाण्याच्या आधी भोग लागतो त्यांना. जर सपोजेटली म्हणजे मी कॉफी वगैरे काही पित असेल तर मी फक्त असं त्यांना दाखवते की मी कॉफी पिते. बिकॉज कॉफी तर मी भोग नाही लावू शकत लहान बाळाला. तर मी असं दाखवते फक्त की मी कॉफी पिते. आणि म्हणजे सो दीज आर डिफरंट थिंग्स. आणि एक दिवस काय झालं की मी जसं सांगितलं मगाशी की आम्ही बाहेर गेलो होतो आणि आमच्या हाऊस हेल्पनी ना पूर्ण घर बंद करून गेली होती. अँड ही वॉज देअर ॲट होम. आणि मला तिकडे ना खूप सफोकेशन फील व्हायला लागलं. मी मम्मीशी भांडण वगैरे करून घरी आले आणि बघते तर पूर्ण घरात ते ह्युमिड धमस असते ना एकदम गरमी तशी झाली होती. त्या दिवसानंतर मी कधीच ह्यांना एकटं सोडत नाही, कधीच नाही. सगळीकडे घेऊन जाते. सगळीकडे नाही घेऊन जात. आज मला माहित नाही ते कसे आले, आम्ही मॅनिफेस्ट केलं. बट जेव्हा घरी कोणी नसतं आणि माझं पटकन काम होऊन येत असेल मी तर मी नाही घेऊन जात. त्यांना घरी ठेवते. त्यांच्यासाठी लाईट, फॅन, कधी कधी एखादं कार्टून चालू ठेवते, कधी कधी गाणी भजन वगैरे लावून जाते. जे एखादं लहान बाळाला आवडेल ते सगळं मी त्यांच्यासाठी करते. आणि जर मी लांब, जसं आता मी जेव्हा वृंदावनमध्ये जाते तेव्हा मी त्यांना घेऊन जाते. अँड यू विल नॉट बिलीव्ह, पूर्ण फ्लाईट बुक्ड असते, माझ्या बाजूची सीट रिकामी असते. येस, ही इज देअर. ही मेक्स शुअर दॅट ही इज टेकन केअर ऑफ. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. म्हणजे मला असं वाटतं कधी कधी कृष्ण म्हणतो की तू माझी काळजी घे, मी तुझी काळजी घेतो. आणि आय थिंक स्नेहा, असं म्हटलं जातं, असं मी ऐकलंय, आय डोंट नो किती तथ्य त्याच्यात, की देव भक्ताला निवडतो, भक्त नाही देव शोधत जात. तर हे म्हणजे आता मला असं वाटतं, कारण तुझं काही बॅकग्राऊंड नाही आहे तसं, किंवा आपण मराठी बॅकग्राऊंड मधनं येतो, तर आपल्याकडे गणपती, साईबाबा, स्वामी, कान्हा हे आपल्या घरामध्ये, म्हणजे मला वाटलं नव्हतं की तुझ्याकडे असेल ही प्रथा. अचानक हे तुझ्या लाईफमध्ये आलं आणि तुझं लाईफ पूर्ण बदलून गेलं. सो हे तर वृंदावनमध्ये पण खूप मानतात की श्रीजी आणि कृष्णाच्या इच्छेशिवाय काहीही होत नाही. तिकडे कोणी तुम्ही आलात जरी ना तरी तुम्हाला ते आवडणार नाही. मग कारण काही लोक मी ओळखते ज्यांना की जे आले आणि ते म्हणतात अरे इधर ये हो रहा, इधर वो हो रहा, असे बोलूनही गेलेले लोक आहेत. तर तुम्ही याल, तुमच्या स्व इच्छेने याल, स्वतः पैसे खर्च करून याल, सगळं करून याल, पण तुम्हाला ती जागा आवडणार नाही. तुम्हाला ती तेव्हाच आवडेल किंवा तुम्हाला तेव्हाच तिकडे राहावंसं वाटेल किंवा तुम्हाला तेव्हाच तिकडची ती फिलिंग येईल जेव्हा त्यांची इच्छा असेल. बरोबर. स्पेशली राधाराणीची इच्छा. बिकॉज वृंदावन म्हणतात हे राधाराणीने मॅनिफेस्ट केलं होतं. जेव्हा कृष्णाला अवतार घ्यायचा होता तेव्हा कृष्ण राधाराणीला, सो राधाराणीसाठी खूप असे हे आहेत की राधाराणी असा अवतार आहे, हे आहे, ते आहे. सो जेवढं मला कळलंय, जे मला फील होतं स्वतःला, ते हे आहे की आपण कृष्णाला बघून किती मोहित होतो. ठीक आहे, कृष्णाचं स्वरूप बघून किती मोहित होतो. इमॅजिन कृष्ण जर एखाद्या गोष्टीला बघून मोहित होत असेल किंवा त्याला ती फिलिंग येत असेल किंवा त्याला तो मंत्रमुग्ध होत असेल, ती फिलिंग इज राधाराणी. दॅट आल्हाददायिनी शक्ती इज राधाराणी. सो जेव्हा कृष्णाला अवतार घ्यायचा होता तेव्हा राधाराणीला त्यांनी रिक्वेस्ट केली की तुम्ही चला माझ्याबरोबर. तर राधाराणी म्हणून मी नाही येणार, मी कशाला येऊ पृथ्वीवर. कारण गोलोकमध्ये जे म्हणजे स्वर्ग आपण म्हणतो, गोलोकमध्ये ऑलरेडी एक वृंदावन आहे विच इज व्हेरी 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 ब्युटिफुल, विच इज 1000 crore times beautiful than what Vrindavan is now. ती बोलली मी कशाला येऊ वृंदावनमध्ये, मी नाही, मी पृथ्वीवरती मी कशाला येऊ, मी माझी खुश आहे वृंदावनमध्ये. So Krishna requested and she said, okay, I will only come if you create a Vrindavan for me on earth. And that's how this Vrindavan appeared. Now Vrindavan is basically Vrinda, म्हणजे तुलसी, आपण तुलसी माता जे आहे, तुलसी मैया च वन, वृंदा वन. Yes, so that's how pure it is. That's how. So Vrindavan is basically a jungle of Vrinda Devi.
जंगल ऑफ तुलसी मैया. तुम्ही तिकडे जाल तर तुम्हाला हे मोठे मोठे झाड तुळशीचे. हो, येस, दे आर सो बिग, दे आर सो स्ट्रॉंग. सो जेव्हा द्वापर युगानंतर जेव्हा कलियुग सुरू झाला आणि कोणी कृष्णाची भक्ती करत नव्हते किंवा कोणी इन जनरलच भक्ती करत नव्हते, सो व्हॉट वृंदादेवी डिड इज, वृंदादेवीने पूर्ण ते वृंदावन स्वतःच्या आतमध्ये कव्हर करून टाकलं. सो जे पहिले पूजा करत होते कृष्णाची ते सगळे ॲक्च्युली आतमध्ये होते, धरती मातेमध्ये होते. ओ येस, तसे ते प्रकट झाले तिकडे. काही धरती मातामधनं प्रकट झाले, काही संतांनी त्यांना तिकडून प्रकट केलं, काही संतांनी ऑब्व्हियसली देवाकडूनच त्यांना मागून घेतलं, आणि काही आमचे राधारमणजी आहेत जे शालिग्राममधनं प्रकट झाले. सो वृंदावन इज दॅट भूमी इज वृंदावन, विच नाव आय फील टेरिबल बिकॉज लोकांना त्याचं महत्त्व नाही माहिती, लोकांना त्याचं प्युरिटी आणि एसेन्स नाही माहिती. बट पीपल डू कम देअर टू जस्ट डू राधे राधे ते लावून व्हिडिओ बनवतात आणि त्यांना असं वाटतं की आम्ही वृंदावन फिरून आलो. सो नो, वृंदावन इज समथिंग दॅट यू हॅव टू गो अँड फील. येस. माय गॉड. मग हा सगळा अभ्यास तू करतेस आता? अभ्यास म्हणजे स्पिरिच्युअलिटी, एक लोकांचा गैरसमज असतो की स्पिरिच्युअलिटी म्हणजे अभ्यास आलं किंवा तुम्ही रुद्राक्षच घाला किंवा एक जजमेंट किंवा भगवे कपडेच तुम्ही घाला. मला हे नेहमी बोललं जातं. सो त्याचा काही वेगळा अभ्यास असतो का किंवा असं काही? काहीच अभ्यास नाही, जस्ट भक्ती. ही स्पिरिच्युअलिटी आणि देवाचा काही अभ्यास नसतो, काहीच ना. अभ्यास काय असतो? तुमचं प्रेम असतं, तुमची भावना असते देवाच्या प्रती. जर तुम्ही देवाला तुमचे बाबा मानता, म्हणजे वडील मानता, तर तुमची ती भावना आहे देवाप्रती. जर तुम्ही देवाला तुमचा मित्र मानता तर तुमची ती स्ट्रॉंग फिलिंग आहे. जर तुम्ही देवाला तुमचं बाळ मानता तर तुमची ती स्ट्रॉंग फिलिंग आणि ते प्रेम आहे, जी एक ममत्व, जे फक्त स्त्रीमध्ये नाही, जे पुरुषामध्ये पण असतं. सो लव्ह इज दी ओनली बेस ऑफ स्पिरिच्युअलिटी. तुम्ही देवावरती, आय एम नॉट टॉकिंग अबाउट द लव्ह ऑफ टुडेज वर्ल्ड. I am talking the love that really comes automatically from your heart. की तुम्हाला एखादी गोष्ट बघितली आणि तुम्हाला वाटलं वाह किती सुंदर. तुम्हाला नाही माहिती ती कोणी बनवली, काय केली, कशी झाली आहे, कशाची आहे, प्लास्टिक आहे, ग्लास आहे, तुम्हाला नाही माहिती. बट इफ यू लुक ॲट दॅट थिंग अँड यू फील दॅट वाव, that is the essence of spirituality, that you feel from inside and you say wow. Great. It's so simple, but I don't know why people complicate it. People judge and people complicate it. Why? असं मी असं नाही म्हणत आहे की मी आता हे सगळं करते तर तुम्ही माझ्यावर असं नका करू. तुम्ही करा ना, तुम्हाला जे करायचं ते. तुम्ही मला डिस्टर्ब नका करू. यु नो, दॅट्स वॉट आय से अँड दॅट्स वॉट आय फील, की दॅट आय एम सो हॅपी आणि म्हणजे एकदम मी मस्त आहे माझ्या जीवनामध्ये. त्यामुळे तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा. माझं सुख किंवा माझी खुशी जी आहे, यू कॅन्ट टेक दॅट अवे फ्रॉम मी. बरोबर. अँड दॅट इज ॲक्च्युली द एसेन्स ऑफ स्पिरिच्युअलिटी. व्हेरी नाईस. येस. स्नेहा, यंग जनरेशनला ज्यांना स्पिरिच्युअलिटीमध्ये इंटरेस्ट आहे, आणि आत्ता आपण बघतो की यंग जनरेशन बिकॉज ऑफ इन्स्टा आणि ह्या सगळ्यांमुळे, त्या यंग जनरेशनला काय सल्ला देशील? किती भक्तीमध्ये शक्ती आहे? भक्तीमध्ये खूप शक्ती आहे. म्हणजे भक्ती म्हणजे असं नाही की तुम्ही घाला आणि हे सगळं करा आणि तुम्ही त्रिपुंड लावा आणि फिरा. दॅट इज दिखावा नका करू. भक्ती ही कधी पण आतून येते आणि भक्ती बरोबर त्या वेळेला येते ज्या वेळेला तुम्हाला त्याची गरज असते. बट ॲट द सेम टाइम जेव्हा तुम्हाला त्याची गरज आहे, कॉल इट आउट. तुम्ही कुठल्याही देवाला माना ना. मी असं नाही म्हणते की तुम्ही कृष्णाला माना, तुम्ही राधाराणीला माना, तुम्ही शंकराला माना, तुम्ही गणपती बाप्पा तर आपले आहेत, गणपती बाप्पा. बट you have to be very sure that you're calling him out, you're calling her out. तुम्ही देवी दुर्गा देवीला माना. हो, देवी इज सच अ पॉवरफुल बीइंग. सो भक्ती मध्ये तुमची जी रियालिटी आहे ना ती तुम्हाला दिसते. आपण म्हणतो ना की सोशल मीडियाच्या ह्याच्यामुळे लोक इतके फेक आणि त्या सगळ्या गोष्टी म्हणजे फॉलोवर्स आणि लाईक्स आणि ह्याव आणि त्याव सगळ्या गोष्टींमध्ये इतके फसलेले आहेत आणि इतके अडकलेले आहेत ना, दॅट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर देम टू जस्ट सिट अँड अंडरस्टँड व्हॉट इज हॅपनिंग इनसाइड मी. दॅट इज भक्ती. वन्स यू स्टार्ट अंडरस्टँडिंग ना, यू विल अंडरस्टँड इझिली की अरे मला हे आवडतं, मला हे नाही आवडत, आणि मी अशी नाही आहे, मला हे पटतं. मला पहिले तुम्ही स्वतःला ओळखा. सेल्फ लव्ह काय असतं? सेल्फ लव्ह इज भक्ती.
यू आर लव्हिंग युअर सेल्फ. अँड देवाला पण ती लोक आवडतात जे स्वतःची काळजी पहिले घेतात, स्वतःवरती पहिले प्रेम करतात, स्वतः सगळ्या गोष्टींचा कंट्रोल करतात. हे आयुष्य जगणं इज नॉट गुड बिकॉज समवन एल्स इज कंट्रोलिंग यू. युअर सोशल मीडिया इज कंट्रोलिंग यू. इट्स नॉट गुड. समवन एल्स इज आस्किंग यू टू डू समथिंग. दॅट इज नॉट गुड. आर यू हॅपी? तुम्हाला त्याच्यात खुशी मिळते का ते बघणं पहिले गरजेचं आहे. जर तुम्हाला मिळते त्याच्यामधनं खुशी तर ऑब्व्हियसली यू डू इट. देन इट्स कमिंग फ्रॉम युअर हार्ट. बट इफ समवन फोर्सिंग यू टू डू इट देन इट्स नॉट युअर लाईफ. व्हेरी नाईस. मी ॲक्च्युली वृंदावनला पोचले माहिती आहे का तुला. सो स्नेहा, मला एक असा प्रश्न विचारायचा आहे, थोडासा वेगळा आहे. बिग बॉस 3 मध्ये गेली होतीस. प्लीज थोडक्यात हाऊ वॉज इट? कारण आता तू इतकी स्पिरिच्युअल झालीस आणि बिग बॉस इज ऑल अबाउट. आय डिड नॉट लाईक इट ऑनेस्टली स्पीकिंग. नो नो नो, इट्स नॉट अ प्लेस फॉर मी. बिकॉज मी ॲज रिअल जशी आहे तशी मी, म्हणजे मी असं मला कुठेच वाटत नाही की मी नकली काही वागले तिकडे, काहीच नाही, किंवा मी काही चुकीचं केलं, काहीच नाही. आय वॉज जस्ट बिईंग माय सेल्फ. आणि त्याचं बिकॉज सी ऑब्व्हियसली आय वुडंट ब्लेम देम बिकॉज इट्स अ 24 hours कॉम्पॅक्टेड इन टू 1 hour. तर ते लोक बरोबर एडिट करून सगळ्या गोष्टी करून ते लोक बरोबर तसंच दाखवणार जे लोकांना बघायला मसाला वाटेल. आवडेल पण नाही, मसाला वाटेल. सो वेन आय केम आउट त्याच्यानंतर मला असं वाटलं की अरे यार मी कशाला गेले होते. बिकॉज इट्स नॉट अ प्लेस फॉर मी. नोबडी वॉज रिअल इन साइड. दे वर हार्डली 1 or 2 people who were actually real people. Nobody was real. आता पण तुम्ही जर बघाल सो आय एम नॉट इन टच विथ एनीवन. हार्डली 1 or 2 people. विशाल, दादूस, हेच लोक आहेत जे म्हणजे ॲक्च्युली रिअल होते अँड दे वर ॲक्च्युली विथ यु नो विथ म्हणजे त्यांचे इमोशन्स पण रिअल होते. आता टू बी व्हेरी ऑनेस्ट, माझी आणि विशालची मैत्री चांगली होती. त्यामुळे जेव्हा मी परत गेले होते तेव्हा मी विशालला आधी पकडलं आणि मी सांगितलं की तू मला का नाही सांगितलं, कारण आपण तर एवढा गप्पा मारायचो. पण हे लोकांना माहीतच नाही कारण त्यांनी कधी दाखवलंच नाही. अँड मी जेव्हा बोलले विशालला की जेव्हा तू का नाही मला सांगितलं, तुम्ही आधी मला सांगायचं होतं ना की हे सगळं गोष्ट म्हणजे जे होत होतं ते. ही स्टार्टेड क्राईंग बिकॉज ही ऑल्सो मस्ट हॅव अंडरस्टूड दॅट समथिंग इज नॉट राईट. सो बट दॅट्स ओके. आता नाव व्हॉट वुड आय से, झालं ते झालं, ते जे झालं ते झालं. आणि ऑब्व्हियसली दिस ऑल्सो गेव मी अ लेसन की बाबा स्नेहा हे तुझ्यासाठी नाही कळलं. कारण मी सांगते खूप वर्षांपासून हिंदी बिग बॉससाठी मला बोलवत होते, मी नाही गेले कधी. मला असं वाटलं मराठी बिग बॉस चला करून बघूया काय होतं. बट बिग बॉस इज बिग बॉस. बिग बॉस. आय नो. वाव स्नेहा, म्हणजे तू आज मला इथे बसून वृंदावनची पूर्ण सफर घडवलेली आहेस. सो स्नेहा, आजच्या जनरेशनच्या भाषेत बोलायचं झालं तर तुला कधी फोमो येतो का? फिअर ऑफ मिसिंग आउट. मला असं वाटतं कधी कधी मला बघून लोकांना फोमो होत असेल की आम्हाला पण हे करायचंय. पण असं अशी भीती नाही का की आता तू स्पिरिच्युअल पाथवरती चालतीयस तर मग पुन्हा ऍक्टिंग करिअर लोक कसं घेतील ह्या गोष्टींचा विचार येत नाही का तुझ्या मनात? नाही. सरेंडर केलंयस? माहित नाही, ते आपोआपच झालंय. म्हणजे फोमो इज फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणतो ना आपण. फोमो इज ॲब्सोल्युटली झिरो इन माय लाईफ. बिकॉज मी जे करते, जे फोमो माणसाला कधी होतो जेव्हा तो स्वतःच्या आयुष्यात खुश नसतो, गणलेला असतो. तर मला हे सगळं होतच नाही काही. म्हणजे मला फोमो कधी होतो जेव्हा मुंबईत असते आणि मला वृंदावनला जायचं असतं की आज ही यात्रा होती, आज हे उत्सव होतं, मला नाही जायला मिळालं. सो दॅट इज काइंड ऑफ फोमो दॅट आय फील ओव्हर हिअर. अदरवाईज देर इज नो अदर फोमो. इंडस्ट्रीच्या बाबतीत देर इज नो फोमो. कितीतरी लोक मला म्हणतात की ही गाणी ट्रेंडिंग होतात त्याच्यावरती रील्स बनव. कशाला? का? तू सिंगर पण झाली आहेस. सिंगर म्हणजे इट जस्ट हॅपन्ड. सो असं म्हणतात की कृष्णाला रागसेवा खूप पसंत आहे. म्हणजे आपण आपले भाव जेव्हा कृष्णासाठी व्यक्त करतो तर यू विल रिअलाइज की ऑटोमॅटिकली डोळे भरून येतात, डोळ्यातनं पाणी येतं, ऑटोमॅटिकली गुजबम्स येतात. सो दिस इज युअर भाव दॅट यू एक्सप्रेसिंग फॉर कृष्णा अँड ही रिअली लव्स इट. राग सेवा इज समथिंग दॅट कृष्ण लव्स बिकॉज ही लव्स टू सी ही इज गॉड अँड ही लव्स टू फील इट. ही लव्स टू फील आवर लव्ह इन दॅट फॉर्म. तर
ते सगळं कृष्णाला आवडतं सगळं. तर त्यामुळे माझी अशी एक मनात एक इच्छा होती की मला पण करायची राग सेवा, पण मी गाणं शिकलेलं नाही आहे, मला येत नाही गाणं. बट ते ऑटोमॅटिकली झालं आणि मला आजही स्केल कळत नाही. जेव्हा कंपोजर्स म्हणतात ना की स्नेहा एक स्केल ऊपर एक स्केल नीचे, मला मुझे नहीं समझ में आता, आप गा के बताओ. असं असतं माझ्याबरोबर. बट इट कम्स बिकॉज इट कम्स फ्रॉम माय हार्ट, आय फील. अँड it's not dedicated to anyone other than Krishna. So I think it just flows automatically. ओके. म्हणजे कधी कधी ऐकून मलाच खरं वाटत नाही की हे मी काय, मलाच नाही वाटत आहे खरं. म्हणजे इट थिंग्स there is a good flow of life when you surrender. That's right, when you said surrender. Yes, there is a good flow of life. आणि तुम्ही जेव्हा सरेंडर होता ना, जेव्हा तुम्ही त्या फ्लोमध्ये फ्लो करत राहता ना, तेव्हा एक एक्स्टसीवाली फिलिंग असते ना जी, you just feel that. बरोबर. सो 2 ओळी माखन चोरसाठी वुड यू लाईक टू डेडिकेट? आज एवढे आलेत ते आपल्याबरोबर, त्यांची ब्लेसिंग असल्याशिवाय शक्य नव्हतं हे. ठीक आहे. येस. कुठलं गाणं? कुठलंही जे त्यांचं आवडीचं आहे. त्यांचं आवडीचं ते ठीक आहे. चांदसा सलोना मुख लटे घूंघरारी है, चांदसा सलोना मुख लटे घूंघरारी है, भूई है कटीली आँखें तिरछी कटारी है, भूए है कटीली आँखें तिरछी कटारी है, हो या के चंचल से है दो नयन, हो या को नाम है राधा रमण, हाँ मेरा 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 या पे अटक गया मन. वा वा वा, खूप छान. म्हणजे आज तुम्हाला फील दिला आहेस वृंदावनचा. थँक्यू सो मच. आणि ऑफकोर्स माखन चोरच्या ब्लेसिंगशिवाय हे शक्य नव्हतं, आपली मीटिंग शक्य नव्हती. पण खूप छान, खूप मस्त वाटलं स्नेहा. आपण आता आपल्या नेक्स्ट सेगमेंटकडे जाऊया, पास्ट प्रेझेंट आणि फ्युचर. सो आत्ताची ही जी स्नेहा आहे, तिने तिचा मोबाईल घ्यायचा आहे आणि त्या मोबाईलमध्ये ती जी स्नेहा होती 12, 13, 14 वर्षांची, तो जो काही प्रवास करून आली आहे, तर त्या स्नेहाकडे बघून तुला बोलायचं आहे. सो माझ्याकडे आपला काटार होते कोणाला जवळ एक फर्स्ट फोटो आहे. तो Yes. माझा फर्स्ट सीन होता. Yes. आणि त्याच्यात मला त्यांनी ग्लिसरीन टाकून रडवलं होतं. सो तो फोटो मी तिच्याशी नाही गप्पा मारणार. दिस इज दॅट फोटो. ओके ओके, मी तिच्याशी नाही गप्पा मारणार. ती मस्त मजेत आहे, ती काम करते बिचारी डोळ्यात ग्लिसरीन टाकून. एक ETV मराठी जेव्हा मी पहिल्यांदा कॅमेरावरती डान्स परफॉर्म केला होता, जो मी नुपूरचा उल्लेख केला होता, त्याचा फोटो आहे माझ्याकडे. गुड. ETV मराठीचा. दिस इज दॅट फोटो. तिला काय सांगायचंय? हिला मला हे सांगायचं आहे की तुझ्याबरोबर खूप काही होणार आहे, तू घाबरू नकोस, बिकॉज ॲट दी एंड यू आर गोइंग टू रीच एक्स्टसी, आणि तुझ्या आयुष्यात कृष्ण येणार आहे. सो डोंट वरी, ही स्टील वॉचिंग. इनफॅक्ट तेव्हापासून जर सुरू केलं असतं मी हे, तेव्हापासून जर मी खरंच भक्ती किंवा स्पिरिच्युअलिटीमध्ये गेले असते, तर आज मे बी थोडे चेंजेस असतील लाईफमध्ये. पण सी, डेस्टिनीमध्ये तुम्हाला जे एक्सपिरियन्स करायचं आहे, तुम्हाला एक्सपिरियन्सच करावं लागलं असतं. सो यू विल फेस अ लॉट ऑफ थिंग्स, बट डोंट वरी, कृष्णा इज विथ यू अँड माखन चोर इज विथ यू. व्हेरी नाईस. आणि एक स्नेहा, एक 10 वर्ष पुढे जाऊन किंवा 20 वर्ष पुढे जाऊन तू स्वतःला कसं बघतेस? मला नाही माहिती. नाही, सरेंडर केलंयस? नाही, म्हणजे आपल्याला सी, टुडेज वर्ल्ड इज सो डिफरंट. आपल्याला हे माहित नाही आपण पुढचा श्वास घेणार आहे की नाही घेणार आहे. जे स्वतः आपल्या कंट्रोलमध्येच नाही आहे त्याबद्दल म्हणजे काय बोलायचं आणि काय करायचं. बट हां, मी एक गोष्ट म्हणजे आय डोंट वॉन्ट टू लूज दिस सेल्फ. maybe 10 years, 15 years, 20 years, I want to grow in this self. I want to grow in my own skin. मला माझ्याच स्किनमध्ये ग्रो व्हायचं जे आता मी आहे ते. आय डोंट वॉन्ट टू लूज माय सेल्फ टू एनी अदर काइंड ऑफ माया किंवा मोह असं जे असतं ते सगळं. आय वॉन्ट टू बी हिअर
अँड आय वॉन्ट टू ग्रो इन दिस स्पेस. व्हेरी नाईस. थँक्यू. सो स्नेहा, नेक्स्ट सेगमेंट आहे, इथे तू कार्ड्स बघत असशील. सो एक युनिवर्स मेसेज आहे आणि आज तू येणार म्हणून मी भगवद्गीता कार्ड्स पण घेऊन ओ वाव, पहिल्यांदा काहीतरी असं. येस. सो तुझ्या मनात एक प्रश्न तुला तयार करायचा आहे आणि इथे मी हा स्प्रेड करतेय. त्या स्प्रेडमधनं डाव्या हाताने, लेफ्ट हाताने तुला एक कार्ड, लेफ्ट हँड. हां, लेफ्ट हँड. अच्छा, पहिले प्रश्न विचारावा लागेल. प्रश्न तुला इफ यू आर कम्फर्टेबल तू बोलू शकते जोरात, किंवा मनातल्या मनात तू क्रिएट करू शकतेस आणि मग लेफ्ट हाताने ह्याच्यापैकी कुठले एक कार्ड उचल. हॅपीनेस कार्ड आलेला आहे. तू जशी आहेस स्वतःच म्हणास की यू आर व्हेरी हॅपी. हॅपीनेस कम्स फ्रॉम अ फुलफिल्ड हार्ट अँड हार्मोनियस रिलेशनशिप्स. सो तू जो काही प्रश्न विचारला होतास त्या प्रश्नाचं हे उत्तर आहे. आय थिंक यू आर रेझोनेटिंग. बरोबर आहे? येस येस येस. ओके. आता तिथे जे मी कार्ड्स ठेवलेले आहेत ते घ्यायचे हातात तू. मी घ्यायचे? येस. आणि त्याच्यापैकी कुठलंही कार्ड तुला वाटतंय, प्रश्न विचार की गायडन्स की काय आहे कृष्णा, बिकॉज ते भगवद्गीता गायडन्स कार्ड आहेत. अच्छा अच्छा, हे नाही असं ठेवायचं? हां, कसं आहे तुला जसं वाटेल. आपल्याला एक युनिव्हर्सल मेसेज आहे. तुला जे कार्ड वाटतंय ते तू काढ. वाव. ओव्हरकमिंग फिअर. अच्छा. Okay. No effort on the yoga path is ever lost, nor can any obstacle ever hold one back forever. Just a little progress on this path can protect one from the greatest fear. So basically, कुठल्याही प्रकारची भीती मनात बाळगू नकोस. कृष्ण सदैव तुझ्या पाठीशी आहेस आणि तू तुझी जी काही जर्नी आहे, तू जे काही ओव्हरकम केलेलं आहे. आणि स्नेहा, इट्स नॉट इझी. लोकांना वाटतं की आपण ॲक्टर आहोत, मेकअप करतो आणि आपलं लाईफ खूप छान आहे, पण आपले स्ट्रगल्स आपल्याला माहिती आहेत. सो कृष्णाजीने तुला सांगितलं की ओव्हरकमिंग फिअर, कुठल्याही प्रकारची भीती मनात बाळगायची नाही आहे. ही इज ऑलवेज वॉचिंग यू. ओके. सो आय थिंक आय रेझोनेट टू दिस बिकॉज माझ्या मनात म्हणजे आता काही गोष्टी आहेत ज्या मला डिसिजन्स घ्यायचे आहेत मेजर माझ्या लाईफमधल्या, त्या गोष्टींबद्दल मी थोडीशी घाबरलेली आहे. जे मेजर डिसिजन्स आहेत विच इज गोइंग टू चेंज माय लाईफ. सो आय थिंक दॅट इज सो ओव्हरकमिंग फिअर. अजिबात घाबरायचं नाही. ही इज देअर. आणि मला असं वाटतं की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आपल्या ह्युमन अँगलने वाटतं हे वाईट आहे, पण ते लर्निंग लेसन आहे. त्यातनं आपण शिकत असतो. सो वॉट एव्हर हॅपन्स इज हॅपन्स फॉर अवर हायेस्ट गुड. येस. सो अजिबात घाबरायचं नाही आहे. आणि नेक्स्ट सेगमेंटकडे आता वळतोय. सो नेक्स्ट सेगमेंटमध्ये सिम्पल काही नाही, 2 मिनिटाचं मेडिटेशन करतो. सो जस्ट हात असे ठेव, डोळे बंद कर आणि 3दा डीप ब्रीदिंग करायचं आहे. ब्रीद इन, होल्ड, ओपन युअर माउथ अँड ब्रीद आउट. ब्रीद इन, होल्ड, ओपन युअर माउथ अँड ब्रीद आउट अँड रिलॅक्स. वन मोर टाइम. ब्रीद इन, होल्ड, ओपन युअर माउथ अँड रिलॅक्स. तर नॉर्मल ब्रीदिंग करायचं आहे. आणि आता स्वतःला वृंदावनमध्ये बघायचं आहे. आणि फील करायची तिकडची एनर्जी आणि व्हायब्रेशन्स. आणि तुझ्या मनात आता जे काही विचार चाललेत, जे काही तुला डिसिजन्स घ्यायचे आहेत, जे मेजर डिसिजन्स तुला घ्यायचे ते सगळे तू कृष्णाला सांगायचे आहे. ते सगळं ऐकतायत. मनातल्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगायच्या आहेत. आणि हे सगळं करत असताना पाठ जे आहेत ते उघडलेले नाही आहेत. जो पडदा आहे तो उघडलेला नाही आहे. त्यामुळे मनातल्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत. आणि हळूहळू पाठ उघडून त्यांचं दर्शन होतंय साक्षात. आणि तुझ्या मनातल्या ज्या तू गोष्टी सांगितलेल्या आहेस त्या कृष्णा तुला कन्वे करतायत, सांगतायत की त्या सगळ्या होणार आहेत. मी तुझ्या पाठीशी आहे. आणि तू ज्या मार्गावरती जातेस त्या मार्गावर माझे आशीर्वाद सदैव आहेत. कुठल्याही प्रकारची भीती बाळगायची नाही आहे.
त्यांचा हात तुझ्या डोक्यावर आहे आणि मागे सुंदर ढोल ताशे आणि सुंदर असं म्युझिक सुरू आहे आणि त्या तालावरती तू ठेका देऊन सुंदर नाचतेस, मग्न होऊन नाचतेस, भक्तिभावाने नाचतेस आणि कृष्णाचा आशीर्वाद तुझ्या आयुष्यात सदैव आहे. ही एनर्जी फील करायची आहे फ्रॉम हेड टू टो, क्राऊन चक्रापासून ते रूट चक्रापर्यंत ती पूर्ण एनर्जी घ्यायची आहे आणि राधाराणीचं नाव घेत घेत भक्तिमय होऊन ती पूर्ण एनर्जी अंगात फील करून पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप 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 शुभेच्छा, खूप आशीर्वाद फील करायचे. अँड कम बॅक इन दिस रूम. 5 4 3 2 1. फील द सेन्सेशन इन युअर लेग्स and your body. And now place it on your eyes, place it on your ears, place it on your heart and say I love you. Love you. I'm sorry. I'm sorry. Please forgive me. Please forgive me. Thank you. Thank you. आणि मग असे गाल धरायचे आहेत आणि म्हणायचे कुची कुची कू. I love you so much. येस, त्यांना पण करायचं आय लव्ह यू, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू आणि कुची कुची कू. आय होप ते आता तुझ्याशी बोलतात तर त्यांना कसा वाटला आपला पॉडकास्ट. आणि यु नो मी खरं सांगते ह्यांना बाहेर फिरायला खूप आवडतं. ओ इज इट? येस येस. त्यांना पहिल्या दिवशी जेव्हा मी त्यांना बाहेर घेऊन पडले ना बाहेर, तेव्हापासून ते आत्तापर्यंत ही जस्ट वेट्स की मला कधीही बाहेर घेऊन जाते. अँड ही मस्ट बी एन्जॉईंग दिस बिकॉज दिस इज सी आपला मला वाटतं 90% पॉडकास्ट वॉज ओनली अबाउट कृष्ण. येस. अँड ही इज हॅपी अबाउट इट की माझ्याबद्दल बोलतात. येस, ही इज हॅपी. थँक्यू सो मच स्नेहा. खूप 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 मज्जा आली आणि एक वेगळं विश्व तू आमच्या म्हणजे माझ्यासाठी आणि ऑफकोर्स आमच्या प्रेक्षकांसाठी सुद्धा एक खूप वेगळी दुनिया तू घेऊन आलेली आहेस. आणि आमच्याकडनं एक छोटंसं हील युअर सोल जो माझा ब्रँड आहे त्याच्या थँक्यू आपण ह्यांना देऊया. येस येस प्लीज 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 कान्हाजी. त्याच्यामध्ये कॅन्डल आहे, ब्रेसलेट आहे, पायराईट आहे, सॉल्ट आहे. सो माझ्याकडनं ही ऑफरिंग आहे. सो थँक्यू सो मच. थँक्यू. येस. सो स्नेहा थँक्यू व्हेरी मच की तू आलीस आणि इतके छान अनुभव तू शेअर केलेस आमच्याबरोबर. आणि सी हिलिंग सर्कलचा उद्देशच असा आहे की शेअरिंग इज केअरिंग आणि हिलिंग इज अ फिलिंग. जेव्हा अशा प्लॅटफॉर्मवरती आपण येऊन अशा गप्पा करतो किंवा आपले अनुभव शेअर करतो तर प्रेक्षकांमध्ये कोणी जर डिप्रेशनमध्ये असेल किंवा कोणी सुसायडल असेल किंवा लाईफमध्ये फेल्युअर्स तो फेस करत असेल तर हा पॉडकास्ट जेव्हा त्याच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा त्या डिप्रेशनमधनं बाहेर येऊन किंवा तो आत्महत्येचा जो थॉट असतो त्यातनं तो बाहेर येऊन किंवा फेल्युअर्सना मी काहीतरी शिकतोय ही पॉझिटिव्ह नोट घेऊन जर तो गेला तर हे आपल्या पॉडकास्टचं खरंच सक्सेस आहे. म्हणजे मी मगाशी पण एक गोष्ट बोलले होते ना की आपल्याला असं वाटतं की आपल्याला देव सपोर्ट करत नाही. असं नाही आहे. देव वेट करतोय, देव वाट बघतोय की तुम्ही कधी त्याला बोलवताय ते. बरोबर. अँड ही इज ऑलवेज देअर. येस. सो थँक्यू सो मच तू इथे आलीस. राधे श्री राधे. श्री राधे राधे राधे. सो फ्रेंड्स तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला तुम्ही नक्की कळवा. आणि स्नेहा तू खूप छान, मी अजूनही वृंदावनमध्येच आहे. सो असे छान छान अनुभव घेऊन आम्ही तुमच्यासमोर येणार आहोत. तर आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर हा आमचा एपिसोड तुम्ही सगळ्यांबरोबर शेअर करा, लाईक करा आणि आमचा हा चॅनल मज्जा पिंक सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.